Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. It's so good to get connected to God. देवाशी संपर्क साधणं नेहमी चांगलं असतं बेटा. Amen. त्याच्याशी संपर्क तुटला तर आयुष्य संपले. Praise God. Quiet, please. शांती. God's work in progress. देवाचं काम चालू आहे. सगळ्यांनी शांत राहा. देवाचं काम चालू आहे. Quiet, please. सगळ्यांनी शांत राहा. God's work in progress. देवाचं काम प्रगती पथावर आहे. Amen. काम शुरू है बेटा. सब लोग शांति से रहो. We'll open our Bibles to Psalm 32 verse 8. स्तोत्र संहिता 32 त्यातलं 8 वचन सगळ्यांनी कृपया काढा. सगळ्यांना निवेदन आहे, सगळ्यांनी खाली बसून घ्या. देवाचं वचन सगळ्यांनी उघडा. काढा स्तोत्र संहिता 32:8. I will instruct you, says the Lord, and guide you along the best pathway for your life. I will advise you and watch your progress. स्तोत्र संहिता 32:8. मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. Praise God. देवाला धन्यवाद. What a motivation from God. देवाकडनं आलेली किती मोठी ही चालना आणि बोध आहे. He says, I will instruct you. देव म्हणतो की मी तुला मार्गदर्शन करीन, बोध And I करीन. will guide you along the best pathway of your life. आणि तुझ्या आयुष्याच्या अतिउत्तम मार्गांमध्ये मी तुला चालवीन असं देव सांगत आहे. But just have patience. पण केवळ धीराने राहा. Be quiet. शांत राहा. Let me work out a salvation for you. आणि मला तुझ्यासाठी तारण साधू दे. Expect something good from me. माझ्यापासून काहीतरी चांगल्या गोष्टींची अपेक्षा ठेव. For I will advise you कारण मी तुला चांगली मसलत देईन. and even watch your progress. आणि तू तुझी प्रगती मग बघत राहा. Praise God. देवाला I धन्यवाद. will watch your progress. मी तुझी प्रगती बघत राहीन. You know, we tend to regard characters in the Bible as a rare beings. आणि तुम्हाला ठाऊक आहे की आपण कधी कधी बायबल मधल्या सगळ्या ज्या व्यक्तिमत्वांना अरे ही व्यक्तिमत्व तर एकदम वेगळीच होती बाबा, तुरळकच होती बाबा We असं think म्हणतो. that they are superhuman species. आणि आपल्याला असं वाटतं की बायबल मधली सगळी व्यक्तिमत्व काहीतरी सुपरच होती, म्हणजे आपला तो वाटा नाही असं आपल्याला वाटतं की वो तो अलग ही दे बाबा Who हमारा काम नाही. always lived above the fray. आणि नेहमी ते असे वरच राहिले, आपल्याच्यानी तो होणार नाही बाबा असं आपलं म्हणणं असतं नेहमी. And then we find ourselves struggling believers. आणि मग आपण असं बघतो, आपल्या लक्षात येतं की माझे तर मी बिलीवर झालो आणि सगळी डोकेफोडच सुरू आहे, संघर्षच चालू आहेत. And so we hold these men and women of God from the Bible आणि या देवाच्या सेवकांना सेविकांना बायबल मधनं आपण घेतो as some saints on a pedestal. आणि म्हणतो की नाही बाबा हे फार मोठे कोणीतरी संत लोक आहेत, आमच्याच्यानी तर नाही होणार आहे. After all, they came out of lion's den. कारण की ते सिंहाच्या गुहेतनं बाहेर पडलेले आहे. They walked on water. ते पाण्यावर चाललेले आहेत. Some walked when the waters were divided. आणि काही पाणी दुभंगलेलं असताना त्या समुद्रातनं चाललेले आहेत. These were different breed of people. तरी वेगळ्याच लोकांची जात होती. आम्ही तर नाही बाबा असं काही करू शकत, आम्ही नाही बाबा ह्या बायबल मधल्या लोकांसारखे बनू शकत. When Joshua was fighting, he stopped the sun. आणि यहोशुआ तर लढत असताना त्याने सूर्यच थांबवला. These are great men. आणि हे सगळे महान थोर पुरुष आहेत, आमच्याकडनं नाही होणार आहे सगळं. What can we say about David? मग दाविदाचं काय म्हणायचं? He pulled down the huge Goliath. दाविदाने एवढा भला मोठा गोलायत खाली पाडला. हमसे तो नहीं होगा, हम नहीं कर सकते बाबा. They brought down Jericho wall. यरियो भिंत त्यांनी खाली पाडली. They came out of all the troubles unscathed. आणि सगळ्या त्रासातनं न खर्चटता ते बाहेर पडले. And they defeated armies which were bigger than they. आणि मोठी मोठी सैन्य त्यांनी पराजयी केली, जी सैन्य त्यांच्यापेक्षाही मोठी होती. They raised the dead, त्यांनी मेलेल्यांना जिवंत केलं. healed the sick. त्यांनी आजारांना बरं केलं. They fought with lions and bears. ते सिंहांशी अस्वलांशी लढले. आम्ही नाही करू शकत हे सगळं, हमसे नहीं होगा, हम इतने बड़े लोग नहीं है. Samson, what can we say about him? शमशोनाचं काय सांगायचं? So strong a man. शमशोन इतका बलवान माणूस. With the jawbone of the ass, he killed 1,000 people. गाढवाच्या जबड्याच्या हाडाने त्याने 1000 माणसांना मारलं. These are just the few of the exploits that these men and women of God had done. आणि हे काही पराक्रम मी तुम्हाला आता विदित केले जे देवाच्या सेवकांनी आणि सेविकांनी बायबल मधून केलेले आहेत. And their lives seem so exciting, आणि त्यांची जीवन आपल्याला अशी आवेशाने भरलेली एक्साइटिंग वाटतात so unusual. आणि एवढी असाधारण वाटतात. And sometimes we
cannot even identify ourselves with them. आणि कधी कधी आपण स्वतःचा परिचय किंवा स्वतःची ओळख त्यांच्याशी घालून सुद्धा घेऊ शकत नाही, असं म्हणून की नाही बाबा हमसे नाही होता, हे लोक बहुत अलग आहे. Did they also believe the same God that I believe? आणि त्यांनी पण त्याच देवावर विश्वास ठेवलाय का की ज्या देवावर मी विश्वास ठेवलाय, कारण माझ्याकडनं तर असं काही होत नाही. Did they have the same Jesus that I am worshiping today? त्यांच्याकडे पण तोच येशू आहे का की ज्या येशूची आराधना मी पण आज करत आहे? The truth is, सत्य असं आहे, they were all common people, ती सगळी साधीच माणसं होती बेटा, तुमच्या माझ्यासारखी ordinary people, सगळी साधी माणसं होती ही, just like you and me. तुझ्यासारखी माझ्यासारखी, कोणी ग्रेट नव्हतं. None of the heroes of faith mentioned in the book of Hebrews chapter 11 इब्री करासपत्र 11व्या अध्यायामध्ये ज्या सगळ्या विश्वासाच्या हिरोंविषयी नोंद केलेली आहे, they did not become mature in one day. ते एका दिवसामध्ये तेवढे समंजस आणि प्रौढ झालेले, पोक्त झालेले नव्हते. They always began with a struggle. आणि नेहमी संघर्षाने डोकेफोड करतच त्यांची सुरुवात झाली. इट्स अ प्रोसेस, ती प्रक्रिया सुरू झाली. Even Moses could not speak. मोशे सुद्धा बोलू शकत नव्हता. मोशे बोबडा होता ना, त्याला कुठे बोलता येत होतं धड. None of them were ready to serve God. त्यांच्यातलं कुणीच देवाची सेवा करायला तसं म्हटलं तर तयार नव्हतं की वी आर नॉट रेडी, आम्ही नाही करू शकत, आमच्याच्याने होणारच नाहीये. Moses said, "Send my brother Aaron." मोशे म्हणाला ना, मला बोलता येत नाही, मी बोबडा आहे, दे बाप्पा I am a माझ्या babbler. माझ्या भावाला पाठव, अहरोनाला पाठव, तो चांगलं बोलेल, मी बोबडा आहे. But पण God dealt with them so patiently. देवाने किती धीराने त्यांच्या जीवनामध्ये कार्य करून त्यांना हाताळलं. Little by little, थोडं थोडं करून देव त्यांना हाताळत गेला, took them closer, त्यांना जवळ घेत गेला, forgave their weakness, त्यांच्या अशक्तपणांना माफ करत गेला, patted them on their back, त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात कुरवाळत गेला, promised them that I will be with you. आणि त्यांना वचन देत गेला की मी तुमच्या सोबत राहीन. You go ahead. तू जा पुढे, मी तुझ्या पाठीशी I आहे. will walk with you. मी तुझ्या सोबत I will राहीन. strengthen मी you. तुला शक्ती I देईन. will give you my मी wisdom. तुला माझं ज्ञान देईन, तू पुढे जा. I will send my angels with मी you. माझे देवदूत तुझ्या बरोबर पाठवीन, असं म्हणत देव त्यांना पुढे आणत गेला. They became consistently obedient to God. आणि सातत्याने त्यांनी एवढंच केलं की ते देवाच्या आज्ञेत चालले. And they became servants of God. आणि मग होता होता इन दॅट प्रोसेस इटसेल्फ होता होता ते देवाचे सेवक झाले. Ordinary men became extraordinary men. आणि साधी माणसं असाधारण माणसं झाली. In every case, प्रत्येक प्रकरणात, प्रत्येक केसमध्ये there had to be a seasons of growth and struggle. असतात काही ऋतू जे वाढ देणारे असतात, काही ऋतू संघर्षाचे असतात. There are times of testings, there are times of trials. कधी कधी समस्या आपल्या जीवनात येतात, कधी कधी आपल्याला कसोटीला चढवलं जातं की आपण जे बोलतोय तसं आपण करतोय का. They also had experiences of defeat त्यांना सुद्धा पराजयाचे अनुभव आले, ते सुद्धा कधी ना कधी हरले, and failure. आणि अपयश सुद्धा त्यांना कधी ना कधी आलं, नेहमी यशस्वी झाले नाही. But at times God gave them victory पण too. कधी कधी देवाने त्यांना यश सुद्धा दिलं ना. You see, every believer तुम्ही बघाल प्रत्येक बिलीवर माणूस is a work in progress. वर्क इन प्रोग्रेस आहे, म्हणजे प्रगती पथावरचं काम आहे. प्रत्येक बिलीवर माणूस It's a work in progress. प्रगती पथावरचं काम त्याच्यात चालू असतं. You're not fully made. तुम्ही अजूनपर्यंत पूर्ण घडलेले नाहीये. You're not a completed product. तुम्ही अजूनपर्यंत संपूर्ण झालेलं प्रोडक्ट किंवा उत्पादन नाहीये. वर्क इज ऑन, काम सुरू आहे. Let nobody blame you now. कोणी तुम्हाला आता दोष देऊ नये, Let nobody mock at you now. कोणी तुमची मस्करी आता करू नये. इट्स टू सून फॉर पीपल टू डू मस्करी ऑफ यू. फार लवकर होईल ते, Because you are a work in progress. कारण की तुझं काम अजून सुरू आहे. आता एवढ्यात कोणी घाईने मस्करी करू नका त्यांची. Don't judge a person or a product when it is on the process. आणि एखादं उत्पादन किंवा एखादा व्यक्ती जेव्हा त्या कामात आहे, त्याच्यावर ते काम अजून होत आहे, तेव्हा त्याच्यावरती तुम्ही न्याय आणू नका. Give them time. त्यांना वेळ द्या, Give them time. त्यांना वेळ द्या. They will become the finished product of God. ते जरूर देवाचं संपूर्ण प्रोडक्ट किंवा उत्पादन होता होता बनतील. You will be a finished product of God by and by. आणि होता होता तुम्ही सुद्धा देवाचं संपूर्ण फिनिश्ड उत्पादन आणि प्रोडक्ट व्हाल. Then मग you will have no blame. अजिबात तुमच्यावर कलंक आणि दोष असणार नाही. Nobody will criticize you. कोणी तुमची निंदा करणार नाही, मस्करी करणार नाही. But in the process, everybody wants to criticize you. पण त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना अनावर होतं. सगळ्यांना असं वाटतं यांना नावं ठेवावी, यांना नावं ठेवावी, यांना दोष द्यावा. Amen. So in our present
study, तर आपल्या वर्तमान काळातल्या अभ्यासात we will see how there is a development of faith. आपण बघू की विश्वासाचं विकसन कसं होतं. Faith and godliness going together. विश्वास आणि सुभक्तिमानपणा एकत्र जातो. With the help of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या मदतीने we will trace the work of God in our lives. आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण देवाचं काम जे आपल्या जीवनात चाललंय ना ते शोधून काढू शकतो आणि आपल्याला ते कळेल सुद्धा. Every day, रोज the Holy Spirit is making us into the product that God wants. पवित्र आत्मा आपल्याला देवाला आपण जसे हवे आहोत तसं बनवतो. Every day we are changing from glory to glory. रोज आपण गौरवातून गौरवाकडे बदलत जातो. Amen. आमेन. So let us not judge the product before it is on the finish line. म्हणून तो प्रोडक्ट किंवा ते उत्पादन जे आहे ना त्याला तुम्ही लवकरचा न्याय देऊ नका काहीतरी भलतं सलतं बोलून. अजून त्यांच्यात काम सुरू आहे, काम होऊ दे. Let us watch it फक्त नजर ठेवा as it is being made. जसं त्यांना घडवलं God. जात आहे. देव ते उत्पादन घडवत आहे, त्यांना बनवत आहे. त्यांच्या नजर ठेवा And appreciate the every little change that is being made in that product. आणि प्रत्येक लहान बदल जो त्या उत्पादनात घडून येत आहे त्याचं कौतुक करा. Watch the person how he matures in Christ. त्या व्यक्तीला बघा ख्रिस्तात तो कसा समंजस प्रौढ आणि पोक्त होत चालला. Watch that person त्या व्यक्तीची प्रगती बघा. how he will become one day the masterpiece of ओ God. हालेलुया. कसा एके दिवशी तो देवाचा मास्टरपीस बनणार आहे. That product of which you are laughing today, ज्या उत्पादनाला प्रोडक्टला बघून आज तुम्ही लोक हसताय one day आणि नावं ठेवताय एके दिवशी you will appreciate that. तुम्ही कौतुक कराल त्या माणसाचं आणि म्हणाल की शाबास. Don't mock at anybody. कोणाची मस्करी आणि निंदा थट्टा करू नका. None of us is a finished product. आपल्यातला कुणीही फिनिश्ड उत्पादन नाहीये. We are on the line. आपण अजूनही काम आपल्यावर सुरू आहे. Work is in progress. अजूनही आपल्यात काम सुरू आहे. God has not finished with us देवाने yet. आपल्यातलं काम अजून संपूर्ण केलेलं नाहीये. We are his very own work piece. आणि आपण त्याच्या स्वतःच्या हातचं कृत्य आहोत. वचनात लिहिलंय We are his handiwork. आपण त्याच्या हातचं कृत्य आहोत. Bible says we are his handiwork. बायबल मध्ये वचन आहे आपण त्याच्या हाताचे कृत्य आहोत. तो करतो आपल्याला ओ रोज. हालेलुया. Little by little he तो is रोज making us. कोरून आपल्याला घडवतो आणि कोरताना कधी हातोडी इकडे मार कधी हातोडी तिकडे मार असं कोरून तो आपल्याला घडवतो. Don't say what you are making, oh God. त्यावेळेला असं म्हणू नका की देव बाप्पा तू काय करतोयस, I cannot see the hand nor the leg here. काय घडवतोयस, काय बनवतोयस, ना मला धड हात दिसतोय ना धड पाय दिसतोय. It will happen. होणार आहे, Have patience. होणार आहे, जरा धीराने होणार आहे. And so as we study the process that God uses in our lives, तर आपल्याही जीवनामध्ये जी प्रक्रिया देव वापरतो ती आपण बघत असताना let us have patience. थोडा धीर ठेवा. धीर Because कारण- the same process God used in David, Moses, Abraham, Rebecca, Rachel, Naomi. तीच प्रक्रिया देवाने अब्रामाच्या, दाविदाच्या, मोशेच्या, नामीच्या सगळ्यांच्या जीवनात वापरलेली आहे. And make them a finished product. आणि त्यांना होता एक संपूर्ण प्रोडक्ट बनवलेला आहे. And wrote it down in Hebrews 11. आणि मग इब्रीकराच्या 11व्या अध्यायामध्ये त्यांची नावं देवाने लिहिली आहेत. Hebrews 11 is the finished product. इब्री 11 मध्ये जी नावं लिहिलेली आहेत तो फिनिश्ड प्रोडक्ट किंवा उत्पादन आहे. You will read their names, but you will not read their follies there. त्यांची नावं तुम्ही वाचाल पण त्यांची पापं तुम्हाला तिथे वाचायला मिळणार नाहीत. You will only read about their faith. त्यांना तिथे फक्त त्यांचा विश्वास आपल्याला वाचायला मिळेल. ते कुठे अशक्त होते, त्यांची काय कमजोरी होती ते तिथे वाचायला मिळणार नाही. You can read about Moses' failures and follies in the book of Exodus till Deuteronomy. पण निर्गम ते अनुवाद ही जी पुस्तक आहे तिथे तुम्हाला मोशेमध्ये काय अपवाद होते, काय कमजोरी होती, मोशे कुठे कमी पडत होता ते तिथे वाचायला मिळेल निर्गमात, अनुवादात. But you never read it in the book of Hebrews 11th पण chapter. इब्रीकरास 11वा अध्याय जिथे देवाने त्यांची नावं लिहिलेली आहेत तिथं देवाने त्यांची नावं त्यांच्या कमजोरी सकट लिहिलेली नाहीत तर त्यांच्या विश्वासाची नावाजणूक करून लिहिली आहेत. Say, from Exodus to Deuteronomy, the work was in progress. निर्गम- Hebrews speaks about the finished product. निर्गम ते अनुवाद काम प्रगतीपथावर होतं. इब्रीकराच्या पुस्तकात
काम संपून फिनिश प्रोडक्ट बाहेर आला. Praise God. देवाला And धन्यवाद. if you recognize the divine hand of God which was upon them is also upon you. आणि तुम्ही जे ओळखून घेतलं ना की जो देवाचा दैवी हात त्या लोकांवर होता, तोच देवाचा दैवी हात माझ्यावर सुद्धा आहे. You will appreciate his handiwork. तुम्ही देवाच्या हातच्या कृत्यांचं कौतुक कराल. You will appreciate the Creator. तुम्ही निर्माणकर्त्याचं कौतुक कराल What he was and what he is की today. तो काय होता और काय था, वो बंदा क्या था और आज क्या बन गया, And what he will be tomorrow. आणि उद्या तो काय होणार आहे. हे काम हरकत नाही. प्रगती पथावरचं आहे. You are God's special handiwork. तुम्ही देवाच्या हातचं खास कृत्य आहात. We are in the process of becoming. आपण होतोय अजून, आपण घडतोय अजून, We have not become. We are in the process of आपण becoming. अजून घडलेलो नाहीये, आपण त्या घडायच्या प्रक्रियेत आहे. So let's be encouraged. तर एकमेकांना प्रोत्साहित करूया. Like the biblical characters of old. बायबल मध्ये जुन्या करारातली जी काही व्यक्तिमत्व होती त्यांना बघून त्यांच्याकडनं शिकून स्वतःला जरा प्रोत्साहन देऊया. You also and I also, we are work in progress. तसं तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा प्रगती पथावरचं काम आहोत. काम And- अजून पूर्ण And झालेलं be नाही. happy where you are today. आणि आज तुम्ही जिथे आहात तिथे आनंदी राहा. Be happy आनंदी राहा. that you are not what you were yesterday. मागे वळून बघ ना, काल तू जसा होता तसा तू आज नाहीये. Don't blame my yesterday. कालच्या दिवसाला दोष देऊ नको. Don't blame my yesterday today. माझ्या कालच्या दिवसाला बघून तुम्ही आज मला दोष देऊ नका. Yesterday is gone. कालचा दिवस गेला, Today is a new day. आजचा दिवस नवीन आहे. I have moved on. मी पुढे आलोय, I have moved on from मी the पुढे past. आलोय, मी भूतकाळ सोडलाय And I will move on from the present. आणि मी वर्तमान काळातनं पण पुढे जाणार And I आहे. will reach the finish line आणि मी त्या संपूर्ण रेषेवर जाणार आहे. by the grace of God. देवाच्या कृपेने जाणार आहे. By the grace of God. देवाच्या कृपेने जाणार आहे. Not by your criticism. तुमच्या निंदेनं नाही, Not by your mockery. तुमच्या मस्करीनं नाही, Not by your laughing. तुम्ही मला बघून हसता त्याने नाही, By his grace. त्यांनी कृपा दिली. Who does not laugh at me? माझ्याकडे बघून तसं तर कोण हसत नाही, सगळे हसतात. He does not laugh at me. पण तो माझ्याकडे बघून हसत He नाही. never mocks at me. तो माझी मस्करी He करत is नाही. patiently working तो on मला me. धीराने घेऊन माझ्यावर काम करतो की ऐसे नाही जय श्री, वैसे नाही, ऐसे नाही, ऐसे नाही, ऐसे नाही, ऐसे. What a loving God we have. किती प्रेमळ आपला देव आहे, What a forgiving God we have. किती क्षमाशील आपला देव आहे, हो की नाही. Say, I'm a work in progress. Come म्हणा, on, मी say. प्रगती पथावरचं काम आहे. Say, I'm a work in progress. मी प्रगती पथावरचं काम आहे. काम माझ्यात अजून चालू आहे. Tell your neighbor. शेजाऱ्याला बघून सांगा, Look at your neighbor and say, शेजाऱ्यांना बघून सांगा, listen, ऐका, I'm not a finished product. मी अजून संपूर्ण झालेलं काम So नाहीये. don't find too many faults in me. माझ्यात खूप चुका काढू नका. I'm a work in progress. माझं प्रगती पथावरचं काम I'm आहे. allowing the Holy Spirit to work मी in me. पवित्र आत्म्याला परवानगी देत आहे माझ्यात काम करायला. I've surrendered my life to माझं Him. जीवन मी त्याला समर्पित He केलंय. is changing me तो मला बदलतोय from glory to glory. गौरवातून गौरवाकडे. Please प्लीज be tolerant with me. मला सहन करून घ्या. आय लव्ह यू, आय लव्ह यू. Amen. Be tolerant with me. थोडं माझं सहन करून घ्या. Have माझ्या- patience with me. मला जरा धीराने घ्या. I'll be a finished product very soon. फार लवकर मी संपूर्ण प्रयोग होईल. And then you will see me. मग तुम्ही बघाल मला आणि मग तुम्ही म्हणाल जय श्री को खामोखा इतने नाम रखे हम लोगों ने. I'm not stubborn. मी जिद्दी नाही. I'm allowing the Holy Spirit to work मी in me. पवित्र आत्म्याला माझ्यात काम करायला परवानगी देत Yes, आहे. my flesh is weak, हो माझा देह अशक्त but आहे, my spirit is willing. पण माझा आत्मा इच्छुक आहे And that's what He आणि wants. त्याला तेच हवंय. क्या है? What is so difficult? You tell me. Praise God. There is nothing Praise impossible for God. Praise God. कराबा शंदरो करो बाबा बाबा. See this. बघा हे बघा, It's happening. हे घडतंय बघा. Praise God. देवाला Praise धन्यवाद. God. देवाला You are धन्यवाद. not a finished product. तुम्ही संपूर्ण झालेलं काम God is नाहीये. still working on you. देव अजून तुझ्यावर काम करतोय. God is still working on you. देव अजून तुझ्यात काम करत आहे बेटा. देव अजून तुझ्यात काम करत आहे. Lord, I love you. Amen. I thank you for your grace. Yes, love Love you. you too. Love you. No matter the trials on your way, कितीही समस्या जरी तुमच्या मार्गात आल्या, stand tall and fight back. उंच उभे राहा आणि लढा द्या.
I am not going to go down. I will fight it with the strength of God. I'm not going to give up. मी नाही हार मानणार. Timing is very important. वेळ फार महत्वाची आहे. And you can only discern the right time with God's help. आणि देवाच्या मदतीनंच तुम्हाला ती योग्य वेळ समजून घेता येईल. Amen. आमेन. Husbands, नवऱ्यांनो, tolerate your wives. थोडंसं बायकांचं सहन करून घ्या. Wives, बायकांनो, tolerate your husbands. थोडं नवऱ्यांना सहन करून घ्या. Be the part of the solution. आणि उपाय काय आहे त्या Don't- उपायाचा भाग बना. Don't be the part of the problem. आपल्याला समस्येचा भाग बनायचं नाही. काहीतरी आपल्याला त्याचा उपाय काढायचा आहे ना, त्या उपायाचा भाग बन, समस्येचा भाग बनू नको. Help them. त्यांना मदत कर. Help one another. त्यांना मदत करा. एकमेकांना सहाय्य करा. Help one another in the church. चर्च मध्ये पण एकमेकांना सहाय्य करा. Appreciate a little change in somebody's life. थोडासा बदल कुणाच्या जीवनात आला तर त्याचं कौतुक करा. Instead of pulling them down त्यांना खाली खेचायच्या and ऐवजी saying, आणि म्हणायच्या it is ऐवजी taking a long time for you to change, brother. किती वेळ लागतोय तुम्हाला ब्रदर बदलायला, लवकर लवकर बदला की. Say, my God is more interested in me than you now. म्हणायचं तुमच्यापेक्षा जास्त माझ्या देवाला माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. He is changing me. देव मला बदलतोय. तुम्ही म्हणायचं ब्रदर तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. Say, God knows the time. देवाला माहितीये वेळ. He is the master of time. तो वेळेचा काळाचा देव आहे. And in the right time, आणि योग्य वेळेला He will make me a finished product. तो मला फिनिश्ड उत्पादन बनवेल. See, you are either the part of the solution or part of the problem. बघा, एक तर तुम्ही समस्येचा भाग बनाल की प्रॉब्लेम है प्रॉब्लेम है प्रॉब्लेम है त्याला बढ़ावा द्याल, नाही तर उपायाचा भाग बनाल की नाही अपने को इसमें से कुछ तो सोल्यूशन निकालना है. Undertake to be a part of the solution. तर मी का म्हणतो त्या सोल्युशनचा, त्या उपायाचा एक भाग बन ना. God is the part of our solution. देव आपल्या उपायाचा भाग आहे ना. देव My आपल्या- God is a part of my solution. माझा देव माझ्या उपायाचा भाग आहे. देव मला He दाखवतो. knows I have a problem. देवाला माहितीये मला समस्या आहेत. But पण He is not talking about the problem, He is talking about the solution. देव माझ्या समस्यांविषयी बोलत नाही. देव म्हणतो ये मी तुला याचा उपाय दाखवतो, यातनं बाहेर कसं पडायचं दाखवतो. In the Garden of Eden, एदेनेच्या बागेत Adam and Eve sinned a sin which cost God His very own life. आदाम आणि हवेनं असं काहीतरी भारी पाप केलं की ज्यामध्ये देवाला स्वतःचा प्राण द्यावा लागला. Yet, तरी- He did not become the part of the problem, He became part of the solution. तरी देव त्यांच्या समस्येचा भाग नाही झाला. त्यांच्या समस्यांविषयी बोलून बोलून No. तर देव त्यांच्या उपायाचा भाग झाला. He said देव बोलला in Genesis 3:15, उत्पत्ती 3:15 don't worry, काळजी करू नका, I've got a solution for you. माझ्याकडे उपाय आहे. I will send a savior for you मी तुमच्यासाठी तारणारा पाठवणार who आहे will take away your sins. जो तुमचं पाप घेऊन जाईल. Say, आमेन. that is our God. असा हा आपला देव आहे. You know, sometimes कधी कधी ना our brothers and sisters will not understand us. आपली भावंड, आपले भाऊ, आपल्या बहिणी आपल्याला समजून नाही घेणार, But our parents definitely पण understand. आपले आई बाप नक्की आपल्याला समजून घेतात. Isn't it? हो की नाही? आई बाप नक्की आपल्याला समजून घेतात. Always be ready to stand for justice and fairness. नेहमी न्याय, एक फेअरपणा त्याच्यासाठी उभे राहा. Tell everyone, सगळ्यांना सांगा be patient with me, की माझ्याशी थोडं धीराने वागा बाबा. and you will see a finished product. मला very जरा soon. धीराने घे, फार लवकर माझ्यातलं काम देवबाप संपेल आणि मी एक फिनिश्ड उत्पादन बनी. If God is so patient with me, जर देव मला धीराने घेतोय, why can't you be patient with me? तुम्ही का मला धीराने घेत नाही? If God was so angry with me, जर देव माझ्यावरती चिडलेला असेल, as you show your anger towards me, जसं तुम्ही लोक माझ्यावरती एवढा चिडचिड आणि राग दाखवताय that if a chance came, you would kill की me. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही माझा मर्डर कराल. But But- my God has not killed me yet. माझ्या देवाने माझा खून नाही केला अजून. He has still kept me on this earth. माझ्या देवाने अजून मला जिवंत ठेवलंय. He is still feeding me. जे मला अजून खाऊ He घालतोय, is still clothing माझा me. देव मला अजून नेसवतोय. माझा देव मला धीराने घेतोय. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? तुमचा See. काय प्रॉब्लेम आहे? मला धीराने घ्या थोडं. You must have had a wonderful life, तुमचं जीवन कदाचित छान राहिलेलं maybe असेल. married and settled, विवाहित, सेटल्ड, dedicated to your family and work. परिवाराला, कामाला, नोकरीला, धंद्याला समर्पित. But suddenly, आणि अचानक you कदाचित find your small world in chaos. तुम्हाला असं आढळत असेल की माझं छोटस जग
धडाडून पडलाय. That small world that had been so comfortable, माझं छोटंसं जग होतं जे एवढं कम्फर्टेबल होतं, now it's turned upside down. माझं जगच अख्खं उलट पुलट झालंय. You hear some bad news, काही वाईट बातम्या तुमच्या कानावर येत आहेत. maybe some kind of unfaithfulness in the home front, कदाचित घरात काहीतरी बेईमानी लक्षात येते, or losing a job, किंवा नोकरी गेली आहे, or not getting a किंवा promotion, प्रमोशनच होत नाहीये, or hearing of a sickness that has no cure. किंवा असा काहीतरी आजार झालेला आहे तुला किंवा कोणाला घरात की ज्याचा उपायच नाहीये. Suddenly there is panic at home. अचानक तुमच्या घरामध्ये सगळा गडबड गोंधळ होत आहे Your small beautiful world has changed, आणि तुमचं छोटंसं सुंदरसं जग बदललं, or your spouse has changed. किंवा तुमचा नवरा किंवा तुमची बायको बदलली. You don't understand what's happening, तुम्ही बधीर झाला की कळतच नाही मला सध्याला माझ्या आयुष्यात चाललंय काय, why it's happening, असं का होतंय, why my spouse does not talk का to me, माझा नवरा, का माझी बायको माझ्याशी बोलत नाही, why this is happening to me, का माझ्या आयुष्यात हे why होतंय? only me, का फक्त मी, what wrong have I done. मी काय चुकीचं केलंय, असं होतं. At such times, अशा वेळेला just be quiet, शांत राहा allow God to work. आणि देवाला काम करायची परवानगी He द्या. will change that atmosphere. देव ते वातावरण फार लवकर Instead of बदलेल. grumbling, griping, pulling one another's hair, कुरकुर करायच्या ऐवजी, तक्रारी करायच्या ऐवजी, एकमेकांच्या झिंजा म्हणजे केस उपटायच्या ऐवजी allow God to work. देवाला परवानगी दे ना काम करायची. Control your anger, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव, control your resentment. स्वतःच्या कडूपणावरती नियंत्रण ठेव. Don't give up. हार नको मान, Seek the face of God. देवाचं मुख शोध, Let your heart be quiet. तुझं हृदय शांत कर. Be like the Shulamite woman त्या शुनेम करी स्त्री सारखा बन. when her son died. जेव्हा तिचा मुलगा वारला What did she do? तिने काय केलं, She put her son on the bed of the prophet तिनं आपल्या मेलेल्या मुलाला संदेश त्याच्या बिछाण्यावर आडवं पाडलं, on the first floor पहिल्या मजल्यावरती त्या खोलीत, and closed the door दार बंद करून टाकलं and came down the steps. आणि खाली आली. What calmness. किती शांत बघा, त्याही परिस्थितीत ती बाई किती शांत. एकुलते एक पोरग एवढ्या वर्षांनी झालेलं ते मेलं, पण बाई बघा किती शांत. वर गेली, त्या संदेश त्याच्या गादीवर त्याला टाकलं, खाली आली, She didn't faint. काही बेशुद्ध नाही, पॅनिक नाही, काय नाही, Quietened in the spirit. आत्म्यात शांत. As David said, जसं दावीद बोलला, my soul has been weaned of God. माझा जो जीव आहे तो देवापासून असा शांत तुटलाय. See? So silent. अगदी In शांत. the midst of turmoil, सगळ्या त्या गोंधळात त्रासात we are so quiet इतके शांत. because we know का आपल्याला ठाऊक आहे my God's work is in progress. माझ्या देवाचं काम प्रगतीवर आहे. He is doing something not only in my life माझा but even देव- in my situation. माझा देव काहीतरी करतोय, फक्त माझ्या जीवनात नाही, माझ्या परिस्थितीत पण माझा देव काहीतरी करतोय. She said, I don't need to panic. शुनेम करी स्त्री म्हटली, मी नाही गोंधळ करून घ्यायची गरज, God gave me this child घाबरायची गरज नाही. दिलं हे लेकरू देवानीच मला दिलंय. by the prayer of the prophet Elisha. संदेष्टा, तो अलिशा संदेष्टा, त्याच्या प्रार्थनेद्वारे देवानीच मला हा मुलगा दिलाय. How can God take it away? कसं काय देव या मुलाला घेऊन जाईल? Nothing is going to happen. असं काही होणार नाही. She went down गेली खाली and she sent for a husband आणि नवरा कुठे आहे पाहिलं, and she called for a husband बोलावलं, and she said, म्हणाली, please send me one of the servants and a donkey. प्लीज मला तुम्ही एक गाढव आणि आपला एक चाकर पाठवा, Then I can go quickly to the prophet of God म्हणजे पटकन मी जरा देवाच्या संदेशाला भेटून येते. and I will return back. येते मी, परत येते, लगेच येते. She didn't give any bad news. काही वाईट बातमी तिने नवऱ्याला दिली नाही की काय झालं माहिती का, आपला मुलगा मेला, बघा ना काय झालं. But why today, he asked. पण आज का, नवऱ्याने तिला एवढं जरूर विचारलं की आज का तुला जायचंय. This isn't a holy day. आज काही पवित्र दिवस नाहीये, It's not Sunday church service. आज काही रविवारची चर्चची आराधना नाही, तुला का आजच भेटायचंय. It is not Monday discipleship meeting. सोमाची शिष्य सभा आज नाही, तुला आजच का भेटायचंय. It is not Saturday blessing meeting. शनिवारची आशीर्वाद सभा सुद्धा आज नाही, आजच तुला बिशप पास्टर पीटरला का भेटायचंय. Why? का She भेटायचं. said, don't ask any questions. ती म्हणाली, मला प्रश्न नका विचारू, Because when we ask questions, कारण प्रश्न विचारले ना then negativity will seep in our मग house. नकारात्मकता घरात येईल. I need to go right now. मला लगेच देवाच्या सेवकाकडे जायला हवंय. Trust me. माझ्यावर विश्वास ठेवा That's बास, what she said. असं Trust म्हणाली, me. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. She put a saddle on the donkey आणि तिने गाढवावर खोगीर घातलं and she told her servant, आणि आपल्या चाकराला म्हणाली, let's go. चल.
And don't slow down for me unless I tell you to slow down. आणि गती हळूहळू करू नको. जोवर मी सांगत नाही तोवर स्पीड कमी करायचा नाही. स्पीड धर. To make the long story short, आणि ती लांब कहाणी छोटी करतो. she got her son back तिला तिचा मुलगा परत मिळाला मेलेला. because कारण she knew तिला माहित होतं my God is at work. माझा देव काम करत आहे. Even in the deadness of things, God is at work. त्या मेलेल्या अवस्थेत पण माझा देव काम करत आहे. Even in the failure of things, God is at त्या work. गोष्टींच्या अपयशात सुद्धा देव काम करत आहे. आणि मला माझा मेलेला मुलगा परत मिळणार आहे. डन, फिनिश्ड. Be silent. शांत राहा. God is at work. देव काम करत आहे. त्या पाट्या असतात ना रस्त्यावर, वर्क इन प्रोग्रेस, गो स्लो. Be still and know that I am God. शांत राहा आणि जाणा की मी देव आहे. That's what God is saying. देव आज असं सांगतोय. Don't frustrate yourself. नको स्वतःला असं Don't कंटाळवाणं. take so much stress. स्वतःला एवढं कंटाळवाणं करू नको, वैतागू नको, एवढं दडपण टेन्शन घेऊ नको. People are living in stress. आज लोक दडपणाखाली कंटिन्युअसली 24/7 जगतात. It is affecting their bodies. आणि तुम्हाला माहितीये त्यांच्या शरीरावर गैरपरिणाम होत आहेत त्याचे. I don't allow stress to affect me. मी अजिबात टेन्शन माझ्यावर येऊ नाही देत. Even if stress comes, जरी दडपण आलं I say let worst of the worst happen. My God is in तरी मी control. म्हणतो वाईटात वाईट काय घडेल घडू दे, माझ्या देवाचा ताबा आहे. I will not take stress. मी नाही दडपण घेणार, मी टेन्शन घेणार नाही. I came with nothing. मी शून्य आलो, I will go with nothing. मी रिकामा आणि उघडा आलो, मी रिकामा आणि उघडाच जाणार आहे. Say, क्या लेके आए थे, क्या लेके जाएंगे, सब इधर ही रहने वाला है. this Shunammite woman knew all along. या शुनेमकरीण स्त्रीला हे माहिती होतं I will never panic. की मी नाही घाबरणार. I will not lose my joy. मी माझा आनंद जाऊ देणार I will नाही. not lose my peace. मी गोंधळणार नाही, माझी शांती मी जाऊ नाही देणार. When you are at home, जेव्हा तुम्ही घरी असता put on the tape. त्याला लावा ते जे Play music of Jesus. सीडी लावा, ते पेनड्राईव्ह लावा, येशूंची गाणी ऐका, ते सेलफोन वापरा, ती गाणी ऐका. Don't be afraid of your own children. घाबरू नका. स्वतःच्या मुलांना पण घाबरायचं नाही. Oh, what my child will say. नाही नाही, माझ्या If मुलाला I काय put वाटेल? Jesus song, मी येशूंची गाणी लावली तर मुलं काय because she म्हणतील? always hears all those worldly songs. कारण माझी मुलगी तर नेहमी जगी गाणी ऐकते, मी येशूची गाणी लावली तर ते लोक काय म्हणतील? It's your house. तुझं घर आहे, Put the songs. तुझंही घर आहे, तू लाव येशूची गाणी. And one day, आणि एके दिवशी your children will come out singing those same songs that you have तुमची put on. मुलं सुद्धा तीच गाणी गात बाहेर येतील. येशूचे गाणे गावे, जीवन त्याला तुम्ही द्यावे. Suddenly you will hear your daughter, your son singing those songs. अचानक तुम्ही ऐकाल, अरे माझी मुलं मुली आज तीच गाणी गात येशूची बाहेर पडली. Because कारण Jesus' presence brings Oh, stillness hallelujah. in our hearts. येशूंचा सहवास आपल्या हृदयांना शांत करतो. Otherwise, नाहीतर this world is full of turmoil. हे जग गदारोळाने भरलेलं आहे. Full of turmoil. अगदी गडबडीनं गोंधळानं भरलेलं आहे घर. हे जग. Don't fight. भांडू नका, Don't raise your voice. आवाज चढवायचा नाही, Be calm. शांत राहा. God is at work. देव काम करतोय, God is at work. देव काम करत आहे. Praise God. वर्क इज इन प्रोग्रेस, गो स्लो. I will get my son back. मला माझा मुलगा परत मिळणार. That's what she said in 2 Kings 2, Don't Raje. 4:24. 2 राजे 2:24 मध्ये ती असं म्हणाली. 4:24. 4:24 मध्ये ती असं म्हणाली. Have you also arrived at the crossroads of your life तुम्ही सुद्धा काय आपल्या आयुष्याच्या अशा चौकात येऊन उभे आहात का, where decisions have to be taken? जिथं आता तुम्हाला निर्णय कधी ना कधी घ्यायला लागणार आहे. Sometimes कधी कधी some of our people will force us to take immediate decisions. आपल्यातली काही माणसं आपल्याला लगेच निर्णय घे, लगेच निर्णय घे अशी घाई करतात. Don't take immediate decisions. लगेच निर्णय घ्यायची गरज नाही. Allow God to work. देवाला काम करू दे, परवानगी दे, देवाला काम कर. Our decisions either lead to divorce हो or ना. breakup. का आपले निर्णय घाई घाईचे एक तर घटस्फोटापर्यंत नेतात, नाहीतर सगळी तोड फोड Yes. नाश धूस करून Yes. येतात. That is our decision. आपले निर्णय नेहमी And we असेच say it's a असतात. wise decision I took. आणि आपण म्हणतो नाही नाही, मी किती सुज्ञ निर्णय घेतला, जमणारच नव्हतं म्हणून मी तर डायव्होर्सच टाकला. हो का? Say, allow God to work. असं नसतं राजा. देवाला काम करायची परवानगी दे. Because what you see today, का आज तुला ते जे दिसत आहे, it may seem hell today. आज तुला ते नरक वाटत असेल, नरक, Tomorrow God can change it to heaven. उद्या ते स्वर्गात बदलेल देव. उद्या देव ते स्वर्गात बदलेल. Yes.
God takes just 1 day, 1 minute to change अरे things. देवाला किती वेळ लागतो गोष्टी बदलायला? 1 मिनिट, 1 क्षण, 1 दिवस, 1 तास, देवाला किती वेळ लागणार आहे? But there are other decisions that you have to take. पण बाकी सुद्धा काही निर्णय असतात जे घ्यायला लागतात. A decision to fight back the devil. की मी निर्णय घेते, मी सैतानाशी लढा करणार. I will fight back the giant that is standing before me. आणि जो गोलातासारखा माझ्या समोर येऊन उभा राहिला सैतान, मी त्याच्याशी लढणार आहे. Yes, there are times you have to take a decision. कधी कधी सैतानाशी झगडायचे निर्णय घ्यावे लागतात. Some of the decisions may be to fight the Goliath or to give up. आणि कधी कधी काही निर्णय गल्लाथाशी भांडायचे असतील किंवा काही निर्णय हार मानायचे असतील. It depends on you. तुझ्यावर अवलंबून आहे काय निर्णय तू Whether घेणार you आहेस. give up or fight back. हार मानणार आहेस का परत लढा देणार आहेस? But pastor, what will be the cost? नाही पण पास्टर ह्याच्यामध्ये किती किंमत मोजावी लागेल? काय Be किंमत ready to pay the cost. काय किंमत मोजावी लागेल? अरे काय काय ती किंमत मोजायला तयार हो ना. The cost may vary. ती किंमत कमी जास्त होऊ शकते. Every case is different. प्रत्येकाचं जीवनी प्रकरण वेगळं आहे. Be ready to pay the price. किंमत मोजायला तयार हो ना. जीवन प्रभूने दिलंय, तू किमती काय मोजतोय? There is a chance here for you. संधी आहे तुला. What is the cost, pastor, to get things back in control? काय किंमत मोजावी लागेल पास्टर सगळ्या गोष्टी पूर्ववत आणायला? First tell me, are you ready to pay the price? पहिलं मला एक सांग, तू किंमत मोजायला तयार आहेस? To bring peace back in your home. तुझी गेलेली शांती घरात परत आणायला जी किंमत तुला मोजावी लागेल ती किंमत मोजायला तू तयार आहेस? To bring that joy back home. तो गेलेला आनंद घरात परत आणायला तू किंमत मोजायला तयार आहेस का ते पहिलं सांग. If you are ready, तयार असशील pastor, at any cost, की पास्टर काही घडो, I want this marriage to be retained. मला हे लग्न टिकवायचं आहे. I want this peace to come in my home. माझ्या घरात मला शांती परत आणायची आहे. I want to have this job. मला ही नोकरी हवी आहे. I want this blessing. मला आशीर्वाद हवा आहे. Maybe it will require an extra fasting, कदाचित थोडं जास्त उपवास करावे लागतील, an extra prayer, थोडी जास्त प्रार्थना करावी लागेल. an extra fellowship with God. आय एम सॉरी. Okay. कदाचित देवाशी थोडी जास्त सहभागिता साधावी लागेल. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Maybe going to Prophet Elisha and talking to him. कदाचित अलीशा संदेशाकडे जाऊन, कदाचित मॅन ऑफ गॉड देवाच्या सेवकाकडे जाऊन मला बोलावं लागेल. Maybe telling your spouse, कदाचित माझ्या नवऱ्याला, माझ्या बायकोला मला सांगावं लागेल don't ask me, I trust in God, things will change. की मला काही प्रश्न विचारू नका, माझा देवावर विश्वास आहे, देव गोष्टी बदलेल. Yes, it can happen. होऊ शकतं. She said, I will go to the man of God. ती म्हणाली ना, मी देवाच्या सेवकाकडे जाणार म्हणजे जाणार. I will get prayed for my son. मी चालले, माझ्या मुलासाठी मी प्रार्थना करून आणणार. Things have to change. गोष्टी बदलायलाच पाहिजे. God has to work. देवाने काम करायलाच पाहिजे. Don't give up. हा नका मानू. You know, on Saturdays, तुम्हाला माहित आहे we शनिवारी hear so many testimonies. अनेक साक्षी आपण ऐकतो. Glorious testimonies. वैभवशाली साक्षी, चमत्कारिक साक्षी. That small girl yesterday, काल तर एक लहान मुलगी आली, whose fingernails had turned black. तिच्या हाताची जी नखं आहेत ना ती अशी काळी काळी झाली होती. तिला तिथे असं काहीतरी इन्फेक्शन झालं, And she couldn't even write up papers. फंगस झालं सगळं. तिला मग पेपर पण लिहायला होईना And she even failed. आणि नापास पण झाली त्यात ती. Not because she didn't have brains, but she couldn't write. बुद्धी नव्हती म्हणून नाही, पण ज्या हाताने लिहायला हवं तो हातच चालत नाही, मग ती बुद्धी कशी वापरणार? Sometimes you may have brains, but your hands won't help you. कधी कधी तुझी बुद्धी खूप असेल, फार तल्लक असशील, पण हात अपंक झाला तर Her heart broke. तिचं हृदय तुटलं. The medicines were very costly. औषधं फार महाग, It would cost a fortune. कितीतरी महाग, म्हणजे तिला न झेपणारं काम. She got prayed. मग तिने प्रार्थना केली शनिवारी. Her nails turned pink again. तिची सगळी नखं परत गुलाबी गुलाबी झाली. तुम्ही पाहिलं, आपण दर शनिवारी बघतोय बेटा नजरा मरू नका देऊ. Or that lady किंवा ती बहीण, whose small son तिचा लहान मुलगा wearing specs. चष्मा घालून आलेला, He had a rare condition of एवढाच the eye, म्हणजे काहीतरी तुरळकच आजार त्याच्या डोळ्याला होता त्याच्या, where an eyeball got stuck and didn't move. की त्याच्या डोळ्यातली भावली एकाच जागी राहायची, हलायचीच नाही, It wouldn't move. हलायचीच नाही. Maybe a nerve damage, God knows. काय एखाद्या नर्वला काही डॅमेज झाला असेल, नशीला काही झालं असेल, माहित नाही. You know, sometimes
when the message from the brains don't go to the eyes don't move. कधी कधी मेंदूतनं जर नाही मेसेज गेला डोळ्यापर्यंत तर तो डोळा हलत नाही, एका जागीच राहतो. Whatever it is. काही असो, But पण the Lord healed her. प्रभूने तिला Healed him. प्रभूने त्या लहान मुलाला आरोग्य दिलं. Suddenly the Lord touched him, his eyeballs started moving. अचानक प्रभूने त्या लहान मुलाला स्पर्श केला, त्याच्या डोळ्याची भावली हलू लागली. And the doctors themselves said, आणि डॉक्टर स्वतः म्हणाले, it's a miracle. तुझ्या देवावर, ज्या कुठल्या देवावर तुझा विश्वास Whichever आहे, God you serve, ज्या कुठल्या देवाची तू सेवा करत आहे बाई, he has healed you. त्याने तुझ्या मुलाला बरं केलं. हा चमत्कार आहे. डॉक्टर बोलले स्वतः, Wait on God. देवाचरणी वाट पहा, Hope in God. देवावर आशा ठेवा, That situation will change. ती परिस्थिती बदलेल. Don't give up. हार नका मानो, Your work is in progress. तुमचं काम अजून सुरू आहे. So the cost can be anything. किंमत काहीही मोजावी लागू शकते. Maybe faithfulness, कदाचित त्यामागे आपला विश्वासूपणा लागेल, more prayer, जरा जास्त More प्रार्थना Bible लागेल, study. जरा जास्त बायबल वाचन नाही, बायबल अभ्यास लागेल. वाचणं वेगळं, अभ्यास करणं वेगळं. not just trying more doctors. आणि अजून अनेक डॉक्टरचा प्रयत्न करणं नाही, Otherwise you will become like the woman with the issue of blood. नाहीतर रक्तस्रावी स्त्री सारखी गत बनेल. हा All your डॉक्टर, money तो will be डॉक्टर. gone. सगळा पैसा संपेल मग. But पण maybe doing something for God's kingdom. कदाचित देवाच्या राज्यासाठी तुला काहीतरी काम करावं लागेल. आपलं आपल्याला समजतं ना बेटा, गडबडी झाल्यानंतर की एक्झॅक्टली मी काय करायला पाहिजे. Some wives are crying. काही बायका रडतात, My husband has changed. माझा नवरा बदललाय, Now he is no more what he was. माझा नवरा अगोदर होता तसा नाहीये. Are you ready to pay the price? तुम्ही किंमत मोजायला तयार आहात का सांगा. Crying is not the price. रडणं काही किंमत मोजणं नाही. Going to your mother's house is not the paying the price. माहेरी पळून जायला किंमत मोजणं म्हणत नसतात. Say, maybe कदाचित he or you or both have faced some trials and twists in your life. कदाचित त्याला किंवा तुला, तुम्हाला दोघांना आयुष्यात काही अशा काही गोष्टी आल्या असतील ज्याला हाताळावं लागत असेल. Everybody has होतं. got twists and turns in their life. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वळणं येतात रे, की जिथं काही ना काही आपल्याला ते हाताळावं लागतंच. ते तसं सोडून चालत नाही. Take it to God in prayer. देवाला प्रार्थनेत ते सगळं न्या ना. That song is there. You know, have we trials What a friend we have in and Jesus. temptations? Is there trouble anywhere? We should not be discouraged. Take it to the Lord in prayer. Can we find a friend so faithful, who will all our sorrows share with? Jesus knows our every weakness. Come on. Take it to the Lord in prayer. Amen. कोण मित्र येशू आहे, सारे ओझे वाया. Amen. Amen. गाओ, maybe we Can, sing it where again. is Rocky? रॉकी आज नहीं है शायद. Oh. जो भी है हम गा लेंगे बेटा, नो Sing, प्रॉब्लम. sing. उपासना संगीतात है ना. अभी गाना है. Ah, Rocky what? Oh, sing. Eh? What a friend we have in आजा ना Jesus. बेटा, Come on. आजा. हाँ, क्यों छुपा है, आजा. What a friend we have in Jesus. Can you manage this chord? Or you want a higher chord? Come on. What a friend we have in Jesus. All our sins and griefs to bear. Amen. What a privilege to carry everything to God in prayer. Oh, what peace we often forfeit. Oh, what needless pain we bear. All because we
trials and temptations. Is there trouble anywhere? We should never be discouraged. Take it to the Lord in prayer. Can we find a friend so faithful, who will all our sorrow share? Jesus knows our every weakness. Take it to the Lord in prayer. Are we weak and heavy laden? Come, but be the Lord of care. Precious Savior, still our refuge. Take it to the Lord in prayer. Yes, take it to the Lord in prayer. Amen, amen, amen. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. See how he comes with preparation. You never know whether everybody is ready with lyrics or not. Let me go ready. I'm learning from you. We are trying to learn from you. Yes. I treasure you, Peter. Pastor Bishop David. Praise God. I treasure you. You're a treasure given to me and to this land and these people. My God. Amen. Thank you, thank you, thank you, thank you. God is working. देव काम करत आहे. But should I work also? पण मीही काम करायचं का? Certain things you have to do काही गोष्टी आपण करायला हव्या. to get his attention. त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला. See, no worker goes to work without a toolbox. कुठलाही कामगार कामाला जाताना हत्यारं घेतल्याशिवाय जात नाही. You cannot say, I am a believer, I will not carry the toolbox though I am a carpenter. तुम्ही असं नाही म्हणू शकत मी बिलीवर आहे, सुतार आहे पण बिलीवर आहे, तर कशाला सगळी हत्यारं घेऊन जायची? I will trust in God. मी देवावर विश्वास ठेवीन. मग देव काय ते टेबल आपोआप कापील का? Whether you are a believer or an unbeliever, a toolbox is a must. तू बिलीवर असो नाही तर अनबिलीवर असो, तू जर सुतार आहे तर तुला तुझी हत्याराची बॅग घेऊन जावी लागेल. Yes, you are a work in progress. हा, तू प्रगतीवरचं काम आहेस. God is doing it. देव तुझ्यात काम करत आहे. He will do the impossible things, you do the possible देव things. अशक्य गोष्टी करेल, तू शक्य गोष्टी कर. आमेन. Because a carpenter cannot be working on nothing. कारण सुतार काही न घेता काम तर करू नाही शकत He ना. has to carry his toolbox. त्याला त्याचा हत्याराचा डबा घेऊन जायलाच लागेल. Amen. आमेन. So, carry your toolbox. तर तुम्ही तुमची हत्यारं घेऊन जा You do what you have to do. आणि तुम्ही जे करायला हवंय ते तुम्ही करा. The best toolbox we have is the Bible. उत्तम हत्याराचा बॉक्स आपल्याकडे जो आहे तो आहे बायबल. आपला हत्याराचा उत्तम बॉक्स आहे बायबल. The Bible is the best toolbox. बायबल आपलं उत्तम हत्याराचं पुस्तक आहे, डबा आहे, पिशवी आहे. ते उघडा बेटा, ते उघडा. It is the Bible that makes your work complete. बायबल तुमचं काम संपूर्ण करतं. Sometimes we just want, if we had just a very magic kind of toolbox, कधी कधी आपल्याला असं जादूचा हत्यार बॉक्स हवा असतो that if there is some problem at home, open the toolbox and things are rectified. की घरी जर काही समस्या झाली तर तो जादूचा बॉक्स उघडायचा आणि असंच सगळं बरोबर होईल. See? ते टीव्हीवर जसं दाखवतात ना की पलक झपकते वैसा नाही. But there is Real no life आहे. change then in our life. पण मग आपल्या जीवनात बदल येत नाही. See? You पलक don't झपक. appreciate the change. मग तो बदल जो आहे झालेला त्याचं आपण कौतुक करत नाही. Overnight God can change, but you will never appreciate the change. एका रात्रीत देवही बदल करू शकतो पण मग आपण त्या बदलाचं कौतुक करणार Our नाही. spiritual journey is a work in progress. आपला आत्मिक प्रवास जो आहे ना तो प्रगती पथावरचं काम आहे. Amen. आमेन. God is working on us. देव आपल्यावर काम करत We आहे. have to permit God to work in us. आपण देवाला परवानगी द्यायची आहे आपल्यात काम करायची. In a toolbox, there are many appliances. हत्याराच्या बॉक्स मध्ये बरीच हत्यारं असतात.
you have to pick up the right ones and start योग्य operating. हत्यार आपण उचलायचं आणि ते वापरायचं आहे. Because intentionally you have to pick up. कारण मुद्दामून ते हत्यार आपल्याला उचलावं You लागतं. cannot close your eyes and say the first one my hand touches, I will use it. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हत्याराचा डबा मी उघडलाय, डोळे बंद करून आता कुठलंही हत्यार घेतो आणि काम करतो. No. मग What आप- wisdom God has given, you have to use it. correctly. देवाने जे ज्ञान दिलंय ते यथायोग्य रीतीनं वापरा. कारण जिथं कधी कधी मग चिकटवायचंय तिथं तुम्ही कापून याल आणि कापायच्या जागी चिकटवून याल. Are you getting me? मग डोळे उघडून हत्यारे घ्यायची. Where you have to strike, जिथं मारायचं there you will use a screwdriver. तिथं मग स्क्रू ड्रायव्हर वापरा. Where screwdriver has to be used, you will just hit on the head. आणि जिथे स्क्रू प्यायचा तिथं तुम्ही हातोडा मारा. So intentionally you need to pick up by the grace of God and apply each tool that toolbox can be of तर use. देवाच्या कृपेनं मुद्दामून त्या हत्याराच्या बॉक्स मधून योग्य हत्यार जे आहे ते काढून आपण वापरायचं असतं. Amen. आमेन. At times you have to pray. कधी कधी प्रार्थना करायची, At times you have to read the Bible. कधी कधी बायबल वाचायचं, At times you need to change. कधी कधी स्वतः बदलायचं, There are times we need to change. कधी कधी आपण स्वतःही बदलायला लागतं ना. We find the fault in our spouses, but we don't know, maybe we are the cause. आपण आपल्या नवऱ्यामध्ये बायकोमध्ये चुका काढत राहतो. कदाचित आपणच काहीतरी कारण असू तर आपण स्वतःही बदलायला हवं. See? And so sometimes we need to change. तर कधी कधी आपण स्वतः बदलायला हवं. And if you want your spouses to change faster, you change faster. आणि तुझी जर इच्छा आहे की तुझा नवरा किंवा तुझी बायको पटकन बदलावी तर तू पहिला पटकन बदल. Love is always strong. प्रेम प्रबळ असतं बरं का. Forgiveness is always strong. क्षमा पण प्रबळ असते, Mercy is always strong. दया पण प्रबळ असते. It's always stronger than judgment. आणि नेहमी न्यायापेक्षा या गोष्टी प्रबळ असतात. That's what Jesus said. असं येशू बोललेले आहे. Mercy triumphs over judgment. दया न्यायावर विजय घेते. These are the forceful factors coming from God. आणि बळजबरीनं देवाकडनं आलेले हे घटक असतात. Amen. आमेन. So work hard. तर मेहनत करा, Start trusting in God. या गोष्टीवर मेहनत करा, देवावर विश्वास ठेवा Invite Jesus into the job site of our heart. आणि येशूंना आमंत्रित करा. आपल्या हृदयामध्ये जे काही काम सुरू असेल त्या कामाचा ताबा घ्यायला येशूंना सांगा, येशू दे बाप्पा तू ये. Amen. आमेन. God already knows देवाला सगळं एक तर माहितीच आहे. what tools to be used. काय हत्यारं वापरायची तेही देवाला माहित आहे. And so He will take us to the right tool तर देव आपल्याला बरोबर त्या हत्याराकडे नेईल and ask us to use it at the right time. आणि देव आपल्याला सांगेल की योग्य वेळेला ते योग्य हत्यार वापर. Some of our houses are without maintenance for years. आपल्यातल्या काहींची घरं वर्षोनवर्ष न सांभाळता ठेवलेली आहेत. नो मेंटेनन्स. When I talk about the house, I'm talking about the relationship and family. घरांविषयी बोलताना मी इमारतींविषयी, फ्लॅट विषयी बोलत नाही. मी परिवाराविषयी बोलतोय की आपल्यातल्या अनेकांचे परिवार विथ नो मेंटेनन्स चाललेले आहेत. पण असं नाही, मेंटेनन्स लागतो. Yes. परिवार सांभाळावे लागतात. Where oil has to be put, you have to put the हो, oil. जिथे तेल Things will टाकलं गेलं work. पाहिजे तेल टाकायचं. Some painting work. काही रंग मारायचा तर Repairing मारायचा, दुरुस्ती आली तर करायची. Say, in the same way, तसंच आहे ते in our relationship, आपल्या नात्यांमध्ये सुद्धा. many of it is triggered because of the maintenance. बऱ्याच वेळेला नात्यांमध्ये खटके उडतात कारण की नाती सांभाळली गेली नाही, त्याचा मेंटेनन्स नाही, त्याला तेल पाणी पुरवलेलं नाही. Maybe you have never spoken to your spouse. कदाचित तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बायकोशी बोललाच नाही धड. You have never spoken to your parents, never spoken to your children, कदाचित तुम्ही तुमच्या मुलांशी धड बोललेलं नाही, तुम्ही आई वडिलांशी काही बोलला नाही, never taken them out, कधी त्यांना बाहेर नेलं नाही, never taken them to a restaurant, कधी त्यांना हॉटेलमध्ये काही जेवायला नेलं नाही, never spoken to them with love. कधी प्रेमाने त्यांच्याशी संभाषण नाही. So there is lot of maintenance work there. मेंटेनन्स लागतो बेटा, सांभाळावं लागतं. Toolbox is given to you. हत्याराचा बॉक्स देवाने आपल्याला दिलेला आहे. Prayerfully ask the Lord, प्रार्थनापूर्वक रीतीने देवाला मागा, which of the accessories I need to use. कुठलं हत्यार मी आत्ताला माझा परिवार सांभाळायला वापरू. देवाला विचारा. The bigger the house, the greater the maintenance. आणि जेवढा मोठं घर, जेवढा मोठा परिवार, तेवढा जास्त मेंटेनन्स लागतो. The older the house, the greater the maintenance. आणि जेवढं जुनं ते घर होतं, जेवढं जुनं ते होईल तेवढा जास्त मेंटेनन्स लागतो. Yes. है ना. The honeymoon period is over. मधुचंद्राचा काळ लगेच संपतो रे. Now maturity has come in, आता समंजसपणा, प्रौढपणा येतो. but still तरी lot of maintenance is required. मेंटेनन्स आणि फार काही सांभाळलं जावं लागतं बेटा. Like I have a bungalow, I have got a greater maintenance जसं there. माझा बंगला आहे तर तो बंगला मेंटेन ठेवायला लागतो. कधी Time to पाईप time तुटला, I have to do all those things. वेळोवेळी करावं लागतं. पाईप काय तुटतात, खिडकी काय तुटते, फुटतं, होतं, करायला लागतं. See? कधी किचनचं काय तुटतं.
Otherwise, नाहीतर if you don't do it, one day the whole house will collapse. You have to rebuild a new house. हा मेंटेनन्स तुम्ही वेळच्या वेळी केला नाही तर ते घर एके दिवशी कोसळून पडेल आणि मग नवीनच घर बांधावं And लागेल. that's what some are doing, काही लोक असंच करतायत waiting for the house की मी of वाट their बघ- life to collapse. मी वाट बघतोय की माझं सध्याचं घर कोसळून पडावं And then I will get married again. म्हणजे मी परत लग्न करीन दुसरं. हो का? अरे वा, All the rusty things are out. केवढे उज्जवल, कितने उज्जवल विचार है आपके. Sometimes there is, you have to do a complete makeover also. आणि कधी कधी तर संपूर्ण सगळं बदलून टाकावं लागतं. Amen. आमेन. अख्खा मेकओव्हर करायला लागतो कधी कधी. But one But- thing is sure. एक गोष्ट नक्की, As you do what is best you can do, जे अतिउत्तम तुम्हाला जे करता येईल तुम्ही ते करताय. the work of Christ is continuing to ते work. करत in you. असताना ख्रिस्ताचं काम तुझ्यामध्ये सुरूच असतं. What a great God we have. किती महान आपला देव आहे ना. Amen. आमेन. And sometimes when you have to work, you have to fold up your sleeve and start working. Get आणि into कधी work. कधी काम करताना अशा भाया गुंडाला लागतात आणि मग काम करायला लागतात. Sometimes I think so. My God is just rolling up his sleeve and saying, "Now I have to work in this fellow's तर life." कधी कधी माझा देव सुद्धा वर त्याच्या भाया गुंडाळत असेल आणि म्हणत असेल, इसके लाईफ में थोडा करना ही पडेगा अभी. सुन रही नहीं, I have to do something. there. काहीतरी करावं लागेल मला. I have to change certain things. काही there. गोष्टी बदलायला लागतील मला. And God starts working. आणि मग देव काम करायला लागतो. And suddenly, मग अचानक early morning, your husband says, "Good morning." पहाटे पहाटे तुमचा Darling, नवरा येतो. how are you? गुड मॉर्निंग हनी, हाऊ आर यू. And suddenly, what happened? मग काय God अचानक has worked. देवाने काम केलंय अचानक. त्यावेळेला आणि तुम्ही टोमणे मारू नका. देवाने काम केलेलं आहे. लेट इट बी अँड Amen. कंटिन्यू. Are you getting me, people? What कळतंय I'm का saying? मी काय म्हणतो. घर घर की कहानी बोली जा रही, लोगों को बड़ा अच्छा लग रहा है. Grace is working in us. कृपा आपल्यात काम करते. Grace is working in you every day. कृपा तुझ्यात पण रोज काम करते. Jesus said, "My grace is sufficient for you." येशू म्हणाले माझी कृपा तुला पुरेशी आहे. We can improve better. आपण चांगले अजून विकसित होऊ शकतो, सुधरू शकतो. Yes. What I am today, आज जे काही मी आहे I won't be tomorrow. उद्या तसा मी राहणार नाही. You will find me better tomorrow. तुम्हाला असं आढळेल की उद्या मी अजून चांगला झालो. Next month, you will find me still better. पुढच्या महिन्यात मी अजून चांगला झालोय असं तुम्हाला दिसेल. And then you will say on that day, मग त्या दिवशी तुम्ही म्हणाल, "Pastor, पास्टर you are still better now." तुम्ही अजून छान झालात आता. Okay? It happens even in the family. असं परिवारात सुद्धा होतं. The बेटा. more closer you come to the Lord, जेवढं जास्त तुम्ही प्रभूच्या जवळ याल the more better you become. तेवढे जास्त तुम्ही चांगले बनता. हालेलुया. And you start working. Make your God proud of you. आणि मग तुम्ही काम करायला लागा. अरे तुझ्या देवाला अभिमान बाळगता येईल तुझ्यावर असं काहीतरी कर. Amen. Amen. Let my God be proud of me because I forgave. देवाने माझा अभिमान बाळगावा. ज्या देवाला दिसून येईल की अरे ह्यांनी क्षमा करून टाकली, मग देव म्हणेल मला किती अभिमान आहे याचा बघा. Let God be proud of me because I walked a second mile. आणि देवाला माझा अभिमान बाळगता येऊ दे ना जेव्हा देव बघेल की मी दुसरं मैल चालत आहे. Yes. Let God be proud. देवाला आपला अभिमान वाटू दे. God was so proud of Job. देवाला योबाचा एवढा अभिमान वाटला ना, He called Satan. त्याने सैतानाला बोलवलं. Come here. ये इकडे. Have you seen my servant Job? बघितला माझा सेवक इयोब. He is great. कितना ग्रेट आहे देख. See? God should be proud of us. देवाला तसा आपला अभिमान वाटला पाहिजे. And God should say, आणि देवाने म्हटलं पाहिजे I should work on him more and more now. ह्याच्यावर मी आता अजून जास्त जास्त काम करायला हवं. Amen. हा आला आता हातामध्ये. Make God proud by improving yourself. स्वतःला सुधरवून देवाला अभिमानी कर ना. My God created me. माझ्या देवाने मला निर्माण केलंय. I don't want to hear what he said to the people at the time of Noah. नोहाच्या काळात लोकांना देव जे बोलला ते मला देवाच्या तोंडून माझ्यासाठी ऐकायचं नाही. God said, देव बोलला I am grieved with these people. मी दुःखी झालोय या लोकांविषयीनं. See? माझं I am हृदय grieved दुःखी- with these people. माझं हृदय दुःखी झालं या लोकांविषयीनं. असं देवानी नको बोलायला आपल्यासाठी. Amen. आमेन. I hope he is not grieved with me. माझी आशा आहे की माझा देव माझ्या दुःखी नको व्हायला आणि नसेल झालेला. You know,
Sometimes some mothers say, कधी कधी काही माता म्हणतात, I don't know why I gave birth to this काही child. आया म्हणतात ना कधी कधी चिडून, काही माहित नाही याला जन्मच कशाला दिला, I is not making any progress. काही प्रगती नाही, काही नाही, सुधरत नाही, He is my Benoni. माझा बेनोनी आहे हा. God says he is my Benjamin. देव म्हणाला हा माझा बेन्यामीन आहे. Oh, he is a Jacob, a supplanter. अरे हा याकोब आहे, हा फसव्या फसवतो सगळ्यांना. That's what Esau said. एसाव असंच म्हणला, फसव्या आहे. God said, just wait, give ते me time. म्हणाला, I'm थांब. working on him. I want to make an Isaac of, तू I थांब. want to make an Israel of him. मला वेळ दे, मी याकोबाचा इस्रायल करणार आहे. आमेन, आमेन, Amen. आमेन. I'm changing him. मी त्याला बदलत आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. Jabez also. याबेस सुद्धा. Jabez means sorrow. याबेस या नावाचाच अर्थ आहे दुःख. His mother named him sorrow. त्याच्या आईनं त्याचं नाव ठेवलं दुःख. इमॅजिन. But God said, पण देव बोलला, I will make him more honorable than his own brethren. त्याच्या सख्या भावंडांपेक्षा जास्त मी ह्याला मानास्पद Why? करीन. Because he prayed to God. कारण त्याने देवाला प्रार्थना केली याबेसाने. God, work on me. आणि देवाला त्याने सांगितलं की देव बाप्पा तू माझ्यात काम कर, Make मला me बदल, something. मला काहीतरी बनव. And God started working. आणि देवाने God त्याच्यात काम started सुरू rolling केलं. up his sleeves and started working for him. देवाने भाया गुंडाळल्या आणि देव म्हणाला चला याबेस तुझ्यावर आता मी काम सुरू करतो, तू मला म्हणाला ना माझ्यात काम कर. Amen. आमेन. Praise God. मुझको उठा, मुझको बना. 1 Timothy 4:15. 1 तिमोथी 4:15. Meditate upon these things, give thyself wholly to them, that thy profiting may appear to all. 1 तिमोथी 4 अध्याय त्यातलं 15वं वचन सांगत आहे, तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचे चिंतन कर आणि यामध्ये तत्पर आहेस. Practice and work hard on these things. मेहनत कर या गोष्टींवरती, या गोष्टी आचरणात आण Be absorbed in it. आणि या गोष्टींमध्ये भिजवून जा. How wonderful if one of the spouses said, you are changed completely किती now." छान ना. समजा आपला नवरा किंवा आपली बायको आपल्याला म्हणाली येऊन की तुम्ही अगदी बदलला आता, कितना अच्छा लगता है. किती बरं वाटेल बरं ना. वाटतं आपल्याला. हो ना, ऐकून बरं वाटतं. काय माहित नाही काय बदल हो दिसलं, ना. पण काहीतरी दिसलं. काहीतरी See, बदल मी माझ्यात तर नाही त्याच्यात केलं, देवाने केलं असेल. आमेन, See, आमेन, sometimes आमेन, आमेन. हो. sometimes we असं have का? not worked on कधी- correcting कधी. ourselves, but God somehow corrected it. कधी कधी आपण नाही आपल्यावर काही सुधारणुकीचं काम वगैरे, दुरुस्तीचं काम वगैरे करत, पण देवाने आपल्यात काहीतरी काम करून टाकलेलं असतं. Isn't it? Sometimes the husbands also say, कधी कधी नवरा म्हणतो you have changed a lot. किती बदलली ग तू. Yesterday I got angry, but you didn't reply back. काल मी एवढा चिडलो पण तू मला प्रत्युत्तर म्हणून दिलं नाही. खूप बदल आलेले. किती बदल आला तुझ्यात. देवानं कार्य केलं. Work in progress. देवाने कार्य केलं, काम प्रगतीवर आहे. Amen. आमेन. Just imagine, same look, same style, same haircut, कल्पना same करा, style तोच- for years, for वर्षोनवर्ष No change. तसंच दिसणं, तोच हेअरकट, तसंच सगळं, काही बदल नाही. how it looks. कसं वाटतं ते. You want a कसं? little change. isn't थोडा it? बदल हवा असतो ना. अलीकडे बघा महिन्याला हेअरस्टाईल बदलतात मुलांच्या सुद्धा. Yes. One's मुलींच्या brown, तर one's green, one yellow. आणि रंग सुद्धा. समटाइम्स ब्राऊन, समटाइम्स बर्गंडी. हालेलुया. Isn't it? होतं. Keep करतात. on changing. Keep बदलत on. राहत. बदल बदल बदल. See the ladies. तुम्ही मुलींना बघा, स्त्रियांना They बघा, are fed up of only 2-3 colors: red, कंटाळतात. pink, लाल. and maroon. That is gone now. Now green लाल, and yellow हो. also has come. आता हिरवं आणि पिवळं पण See, आलेलं आहे. आता लाल, even- गुलाबी घालून कंटाळा. even the nail polish. नेल पॉलिश बघा. First it was just one हो, color. आमच्या काळामध्ये नेल पॉलिश म्हटलं तर लाल आणि पिंक. But for now, today, for every finger, one color. अलीकडे Yellow, प्रत्येक- blue, green, white. प्रत्येक बोटाला वेगळा कलर असतो अलीकडे आणि दिसतो पण छान. आपला काही वाद नाही त्याच्यात. Yes. काही काहींचे Yes, नख आणि good, बोट good. आणि हात छान असतात, ते छान दिसतं. Yeah, but you cannot wash vessels with it. पण त्यांनी भांडी नाही घासता येत. So as long as you are spinster, it's okay. After marriage, all that goes. ते एकटं असताना ठीक आहे, लग्नानंतर सगळं जातं. नाही तर ग्लव्स पहनो और फिर घासो, फिर डाग नहीं निकलते ग्लव्स पहन के घास के. So be absorbed in it, माझं काय म्हणणं आहे, त्यात भिजवून जा. so that your progress will be evident to all. सगळ्यांना ती प्रगती दिसून येईल. Say- म्हणजे It should be evident to all. सगळ्यांना ती प्रगती दिसली पण पाहिजे ना. Because the devil doesn't want, or he doesn't allow God to make changes and progress in our lives. का सैतानाची इच्छाच नाहीये की देवाने आपल्या जीवनामध्ये बदल आणावा, आपली प्रगती करावी. सैतानाला ते अजिबात आवडत But नाही. God is interested पण देवाला इंटरेस्ट आहे ना तुला to बदलण्यात. make you what he has desired. आणि देवाने जी इच्छा तुझ्यासाठी बाळगलेली आहे तसं तुला घडवण्यात देवाला इंटरेस्ट आहे. Amen. आमेन. He wants to give you that lifting. देवाला तुला उचलायचंय.
that which He has destined for you, जे देवाने तुझ्यासाठी ठरवलंय, that which He has written for जे you. देवाने तुझ्यासाठी लिहिलेलं आहे. He does not want you to always stay in the lower places. देवाची इच्छा नाही की तू नेहमी खालच्या जागेत राहावं. If you are in the lower places, तू नेहमी तर खालीच राहिला God is not happy. तर देव खुश नाही He राहणार. wants you to rise. देवाची इच्छा आहे तू वर ये. Even in the spiritual realm, He wants you to rise. आध्यात्मिक स्तरात सुद्धा देवाची इच्छा आहे तू वर ये. Even in the secular world, He wants you to rise. जगामध्ये सुद्धा देवाची इच्छा आहे तू नोकरीत ऑफिस मध्ये वर ये. Say, but the devil is not happy. पण सैतान नाही ना खुश होत. The devil is like that Sanballat and Tobit. सैतान त्या सनबलात आणि तोबिया सारखा आहे. They were not happy when the repair work of the temple was being done. मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं ना ते या दोघांना नाही आवडलं. Say, they didn't like it. नाही आवडलं त्यांना दोघांना. मंदिराचं दुरुस्तीचं काम सुरू झालं They started mocking. आणि त्यांनी मस्करी, थट्टा, पाय खेचणं, टिंगल्या करायला सुरुवात केली. Oh, this wall, even a fox, if it goes over, this wall अरे will काय ही collapse. भिंत तुम्ही अशी करताय? एखादा कोल्हा जरी आला तरी भिंत पडायची असली भिंत आहे ही. Because कारण they were seeing the work was in progress. त्यांनी पाहिलं की दुरुस्तीचं काम एवढं झटापटाने प्रगतीपथावर आहे. Yes, Nehemiah 4 verse 7 says the Nehemiah work was in progress. नेहम्या 4 अध्याय 7व्या वचनात लिहिलं आहे की काम प्रगतीपथावर होतं. And it says, and the gaps were being filled. आणि सगळ्या भेगा Say, ते बुजवत होते. gaps were being filled. भेगा भेगा पडतात ना ज्या भेगा ते बुजवायला लागले. From the wall stones, all the gaps were being filled. ती जी भिंत होती दगडी भिंत त्याला पडलेल्या भेगा त्यांनी बुजवल्या. See, God is plugging all those holes now तसं in our देव lives. आपल्या आयुष्यातली सगळी भोक बुजवतोय. In the family. परिवारात सुद्धा Say, God is doing it. देव करतोय And the devil doesn't आणि like it. सैतानाला ते आवडत नाही. Amen. आमेन आमेन. You will be tested. तुमची पारख You will be होईल. tempted. तुम्हाला मोह पण होईल कधी कधी. Don't give up. हार नका मानू. When God starts a work, देव जेव्हा तुझ्यात काम सुरू करेल, He will see that it is finished. देव जबाबदारी घेऊन ते काम पूर्ण करेल. Say, Bible says बायबल म्हणतं in Hebrews 11 verse 17, इब्री करास 11वा अध्याय 17व वचन. by faith Abraham, when he was tested, offered up Isaac, and he who had received the promise of God was ready to sacrifice his only son of promise. इब्री करास 11वा अध्याय 17व वचन. विश्वासाने अब्राहमाने आपली परीक्षा होत असताना इसाहकाचे अर्पण केले, म्हणजे ज्याला वचने मिळालेली होती त्याने आपला एकुलता एक मुलगा अर्पण केला. What is he saying? काय म्हणतोय तो? He is saying तो म्हणतोय the testing of Abraham was not complete, अब्राहमाची परीक्षा अजून पूर्ण झाली नाही, but पण the testing of his faith was still in progress. अब्राहमाच्या विश्वासाची परीक्षा अजूनही प्रोग्रेस मध्ये होती, सुरू होती. And there you see he offered Isaac. आणि मग तिथे आपण पाहतो की त्याने इसाकाला अर्पणासाठी नेलं. While your growing is in progress, आणि तुमची वाढ जशी प्रगतीवर असते, walk by faith, विश्वासाने चाला त्या प्रक्रियेत. be obedient to God, आज्ञा पालनात राहा देवाच्या. try to please God. देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करा. Say, keep on doing that. ते करत राहा. He will make you perfect. देव तुम्हाला परिपूर्ण करेल. That's how होता you होता. become the friend of God. अशा रीतीनं होता होता आपण देवाचे मित्र बनतो, जे हे झाला. See, Jude 1:20 says, यहूदा 1:20 मध्ये सुद्धा लिहिलंय बघा. but you beloved build yourself on your most holy faith, praying in the Holy Ghost. तुम्ही प्रियांनो तुमच्या परम पवित्र विश्वासावरती बांधत राहा, पवित्र आत्म्यात प्रार्थना करून. See, which means continuously progress. म्हणजे सातत्याने तुमची प्रगती दिसून येऊ दे. Rise up like a pyramid, higher and higher. पिरमिड सारखं उंच 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 वर जायचं. Yes. Like the capstone reaches on top. जशी ती कोनशिला वर पोचते ना See, तसं. what did David say? दावीद काय बोलला? He said, दावीद म्हणाला, God makes my feet like hinds feet. देव माझ्या Or hinds पाय feet. देव माझ्या पायांना हरणाच्या पायासारखं See, in बनवतो. Psalm 18:33, स्तोत्र संहिता 18वा अध्याय त्यातलं 33व वचन बघा. which means he is able to stand firmly and make progress on the dangerous heights of the mountains. याचा अर्थ तो अगदी उंच अशा डोंगरांवरती सुद्धा चालण्यास धावण्यास समर्थ आहे, एवढी त्याची प्रगती आता झालेली आहे. God is making me, he is giving me a deer's legs. देव मला हरणाचे पाय देत आहे. Why? का? Just imagine God gave you a deer's leg. कल्पना करा, देवाने तुम्हाला हरणाचे पाय दिले आणि तुम्ही चालत असं चालतात. आणि तुम्ही कासवासारखे चाललात, एकदम मरगळलेले, And behind one lion is coming. you have आणि to मागून walk. आला एक सिंह. Why he gave you that deer's leg? अरे हरणाचे पाय देवाने तुला का दिलेत? To run. धाव ना. Why God has given you eagles, feathers, देवाने का or तुला wings? देवाने का तुला गरुडाचे पंख दिलेत? What good it is if he gives you a huge, beautiful wings and then you start fluttering like a hen? काय फायदा? देवाने गरुडासारखे मोठे पंख तुला दिले
आणि तू कोंबडी सारखे फडफडतोय. He is expecting something from you now. देवाची अपेक्षा आता तुझ्याकडनं काहीतरी He आहे. is saying, now come on, take off. ते म्हणत आहे तू झेप घे आता, चल Take off. झेप घे. When you sit in the plane, जेव्हा तुम्ही विमानात बसता, it does not take off first straight like this. It doesn't go straight like a rocket. ते विमान रॉकेट सारखं असं सरळ नाही जात. It first runs on the runway. ते धावपट्टीवर अगोदर धावतं. I remember the first time when my brother Paul sat with me in the plane, मला आठवतं जेव्हा माझा जुळा भाऊ पॉल पहिल्यांदा माझ्या सोबत विमानात बसला. and it was just, racing on that Runway. carpet, on the runway. रनवे वरती त्या धावपट्टीवरती जेव्हा ते विमान जोराने धावायला लागलं, It was racing. It was going जोरात, on जोरात, with जोरात. full speed. स्पीड पकडतं ना मग ते. You know what my brother told me? मग माझा भाऊ मला काय म्हणाला माहित आहे? हे असंच जाणार का बँकॉक पर्यंत? I don't know where we were going. We were going to South India. South India. He said it will go like this only till South तर India. माझा भाऊ मला म्हणतो हे असंच जाईल का साऊथ इंडिया पर्यंत? I said no, it has to take. मी It will म्हटलं take off, but it has to have that run first. एक्सक्यूज मी बेटा, ये विमान है, ये टेक ऑफ करेगा, पहले उसको भागना पड़ता है, फिर वो छूटता है. Amen. So Amen. David is saying, तसं दावीद म्हणतो, God is making my feet like deer's feet. देव माझे पाय हरणीच्या पायासारखे करतो. Why? का? Let me think why he's doing that. मला विचार करू दे की देव माझे पाय हरणीच्या पायासारखे का करतो. Now I know. आता मला कळलं का करतो. Because कारण I'm running away from Saul. मी शौलापासनं पळून जातोय, I have to धावतोय. run in the mountains. शौलापासनं मी धावतोय ना, तर मला डोंगरांवरती धावायला लागतं So I have to climb the mountains. आणि डोंगर मला चढायला So लागतात. I have to make progress तर मला प्रगती तर करायला लागणार. on all these dangerous heights. या सगळ्या धोकादायक उंचींवर मला चढायला लागणार, धावायला लागणार. These are testing times. आणि माझ्यासाठी ही परीक्षेची वेळ आहे. And so he says, तर म्हणतो God gave me these feet. म्हणून देवाने मला हरणीचे Now पाय let me दिले. climb now. आता मला चढू दे. See, he says, he म्हणाला, sets me securely upon high places. तो मला उंच जागी नेऊन ठेवतो आणि मला माझ्या उंच स्थानांवर स्थापितो. He's taking you higher and higher. तो तुम्हाला उंच 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 He नेत is आहे. bringing the change in you. तो तुमच्यामध्ये बदल आणत आहे. आमेन. He is working in you. तो तुझ्यात काम करत आहे. The strength that I got is coming from him. जी शक्ती माझ्यात आहे ना, ती त्याच्याकडनं आली आहे. The power that I have, it's coming from जे him. सामर्थ्य माझ्यात आलंय ना, ते त्याच्याकडनं आलंय. He's changing us, तो आपल्याला बदलतोय. making us तो better, आपल्याला चांगलं करतोय. working in us, आपल्यात काम करतोय. working in our bodies, आपल्या शरीरात काम working in करतोय. our souls, आपल्या जीवात काम करतोय. working in our spirits, आपल्या आत्म्यात काम करतोय. working in our homes, आपल्या घरात काम working करतोय. in our आपल्या relationship, नात्यात काम करतोय. working in your jobs, तुमच्या नोकऱ्यांमध्ये काम working करतोय. in your debts, तुमच्या कर्जांवर काम working in करतोय. your fights, तुमच्या भांडणांवर काम working in करतोय. your children. तुमच्या मुलांवर काम करतोय. हालेलुया, आमेन. Allow him to work. त्याला परवानगी द्या काम करायची. इट्स वर्क इन प्रोग्रेस. There is a full stop to your work, but there is no full stop to God's work. तुमच्या कामाला पूर्ण विराम आहे, देवाच्या कामाला पूर्ण विराम So नसतो. David is saying, I'm making progress and God is working with me. तर दावीद म्हणतो की मी प्रगती करत आहे आणि देव माझ्यात काम करत आहे. I'm gaining higher grounds. आणि मी उंच उंच जागी जात आहे. Habakkuk 3:19. हबक्कूक 3:19. The Lord God is my strength, प्रभू परमेश्वर माझी ताकद आहे my personal bravery, आणि व्यक्तिगत माझा पराक्रम आहे. my invisible army. माझा अदृश्य सैन्य आहे तो. He makes my feet like deer's feet. तो माझ्या पायांना हरणीच्या पायासारखं करतो Say, and he will make me to walk. आणि तो मला चालायला लावे. Say, not to stand still, but to walk. शांत उभं राहायला नाही, चालायला लावे. Not to stand still in terror, एका जागी असं घाबरून उभं राहायला नाही, but he will make me to walk. तो मला चालायला लावे. He'll bring progress in my life. तो माझ्या आयुष्यात प्रगती आणेल. Say that. आमेन, आमेन, आमेन. If you have reached here till here, this place, it is God who has worked in you. या जागेपर्यंत आज जर तुम्ही पोचलेले आहात, तर देवाने तुझ्यात तेवढं काम केलंय बेटा, म्हणून तू इथपर्यंत आलायस. Otherwise, नाहीतर in your troubles, तुझ्या त्रासांमध्ये you would have committed suicide. तू आत्महत्या केली असती कधीची. Some of you would have definitely committed तुमच्यातल्या suicide. काही लोकांनी नक्की 100% आत्महत्या केली असती. But today you have not. पण आज तुम्ही आत्महत्या वगैरे केलेली नाही. Why? का? Because God has worked in you. देवाने तुझ्यात काम केलंय. You are looking at trouble तुम्ही त्रासांकडे पाहताय and say no trouble. आणि म्हणताय ना, नाही काही त्रास नाहीये. Why? का?
Because God has worked in कारण you. देवाने तुझ्यात काम He has केलंय. put strength in me. देवाने माझ्यात ताकद Say, घातली. God has put strength in me. म्हणा देवाने माझ्यात ताकद घातली आहे. I have no fear. मला भीती नाहीये. What can man do to me? मनुष्य माझं काय करणार? What can situations do to me? परिस्थिती माझं काय करणार? I am a work in progress. मी प्रगतीवरचं काम आहे. माझ्यात काम सुरू आहे. You know, Saul was not making any progress in his life. शौलाची काहीच प्रगती होत नव्हती आयुष्यात. He was only making regress in his life. शौल अधोगतीला होता, खाली खाली घसरत चालला होता. Not allowing to God to work in his तो life. देवाला परवानगीच देत नव्हता ना स्वतःच्या जीवनात काम करायची. I mean, who wants to kill and think that they are making progress in their life? कोण असा माणूस आहे की ज्याला वाटतंय मी खून करून आयुष्यात प्रगती करीन, खून करून आयुष्यात प्रगती करीन असं कोणाला वाटतं? I mean, nobody is in progress if he's saying, I want to destroy somebody. कोणाचा तरी नाश करून माझी प्रगती होणार आहे असा विचार कोणात येणार नाही. Nobody can be said that God is working in him. See, he's trying to kill somebody. आणि कोणी असं म्हणू नाही शकत की बघा देव त्याच्यात काम करतोय आणि तो जाऊन ना आता ह्याचा खून करणार आहे. ते No. काय देवाचे काम आहे का ते? It is the devil's work. ते सैतानाचं It काम is the आहे. regress work. ते सैतानाचं ते अधोगतीचं काम आहे. A person who doesn't sit to hear the word of God जो व्यक्ती देवाचं वचन ऐकायला बसत नाही is not work in progress. ते प्रगतीवरचं काम नाहीये. God cannot work in that person. मग देव त्या माणसात काम करू शकत नाही. A person who does not open the Bible at home and read is जो not a work in progress. जो माणूस घरामध्ये बायबल उघडून वाचत नाहीये तो प्रगतीवरचं काम नाही. मग असं म्हणायला लागेल त्याच्यात काम सुरू नाहीये. Yes, there is no work done in his life. मग त्याच्या जीवनात काम सुरू नाहीये, काम झालेलं नाही असं म्हणावं लागेल. Don't blame God. देवाला दोष देऊ नका. If you don't spend time in prayer at तुम्ही जर home, प्रार्थनेत वेळ थोडी तरी घालवली नाही there is घरात no work तर of काम नाही. progress of God in you. मग असं म्हणावं लागेल की देवाचं काहीच काम तुझ्यामध्ये होत नाहीये. How can there be a work of God? कसं देवाचं काम तुझ्यात होईल? मग You have to desire for तू God. इच्छा तर बाळग देवाची. If you don't come to church, तुम्ही जर चर्चला आला नाही there is no work in progress in you. तर मग तुमच्यामध्ये ते प्रगतीचं कामच नाही म्हणावं लागेल. Right? Somewhere from your end, you have to make an attempt. अरे कुठेतरी तुझ्या बाजूने तू थोडासा प्रयत्न कर ना. Then God will roll up his sleeve and start working मग for ते you. भाया गुंडाळून तुझ्या जीवनावर काम करायला लागेल. The Pharisees were not a work in progress, परुषी काही प्रगतीवरचं काम नव्हते, but they were a work of regress. ते अधोगतीचं काम. Jesus told them, येशू त्यांना म्हणाले I know you are Abraham's seed, मला माहितीये तुम्ही अब्रामाचं बीज आहात, yet you plan to kill me तरी तुम्ही मला ठार मारायची योजना करताय. because my word has no entrance in you. कारण माझ्या शब्दाला तुमच्यात प्रवेशच नाही. सगळं तुंबलंय तुंबलंय And ते. if my word has no entrance in you, there is no progress in आणि you. माझ्या शब्दाला जर तुझ्यामध्ये प्रवेश नाही तर तुमच्यात काम होणारच नाहीये. John 8:37. योहान 8:37 वचन. You say you are Abraham's offspring, तुम्ही असं म्हणता तुम्ही अब्रामाचं संतान आहात, but my word has no entrance in you. माझ्या शब्दाला तुमच्यामध्ये प्रवेशच नाही. How can there be work in progress of God मग in you? कसं काही देवाचं काम तुझ्या जीवनात प्रगतीवर असेल? How many are understanding what किती I'm saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय आपण सुरू ठेवूया. Thank you, Jesus. You are a work in progress. God is तुम्ही- doing something beautiful in your life. तुम्ही प्रगतीवरचं काम आहात. देव तुमच्या जीवनात काहीतरी सुंदर करत आहे. But I see everything reverse, Pastor. नाही नाही पास्टर, मला सगळं उलटच होताना दिसतंय. That is also a work in progress. ते सुद्धा प्रगतीवरचंच काम आहे. Sometimes कधी कधी when you go on the wrong road, जेव्हा तुम्ही चुकीच्या रस्त्याला लागता it is pointless to say go further, go faster. तसा मग त्यावेळेला असं म्हणून काही पॉइंट नाहीये की पटकन जा, पुढे जा, No, पटकन जा. you have to come back तुम्ही रस्ता चुकीचा धरलाय. तुम्ही मागे या पहिले. and then go to the right road. पहिले मागे या, मग बरोबर रस्ता धरा. Some of your regrets is God allowing it. Don't worry. तुमच्यातल्या काहींची पावलं जी मागे जात आहेत ना अशा परिस्थितीमध्ये ते देव परवानगी देतोय. Yes, God is going to put you on the right कारण track. देव तुला योग्य रस्त्यावर आणणार आहे. He is going to bring you out of that turmoil. देव त्या सगळ्या गदारोळातून तुला बाहेर काढणार आहे. Yes. You'll be like David, तुम्ही दाविदासारखे व्हाल, who finally said, जो सरते शेवटी म्हणाला God has given me peace from all देवाने sides. आता मला चारी बाजूनी शांती दिली. God has given me peace from all the sides. देवाने आता मला चारी बाजूनी शांती दिली. All the बाबा sides. चारी बाजूनी देवाने आता मला शांती दिली. What a great time. किती सुंदर वेळ. That is like a finished product. याला म्हणतात फिनिश्ड उत्पादन.
Amen. फिनिश्ड प्रोडक्ट. And so God is going to do something like that for you. तसं देव तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. Give God some time to work देवाला on. थोडासा वेळ द्या तुझ्यावर काम करायला, पण देवाला वेळ दे. Sometimes you know how children are. कधी कधी मुलं कशी असतात, They pull mummy's sari. मम्मीची साडी खेचत राहतात. बनव लवकर बनव लवकर लवकर बनव, बनव. जल्दी कर, जल्दी अरे कर. थांब ना थांब थोडं बाबा, त्याच्यात. थांब नाही नाही बाबा. मला आताच नाही, आत्ताच पाहिजे, आत्ताच पाहिजे. घे. घे. आणि त्या का- अरे टेस्ट नाहीये हा. पण मी नमक क्या बोलताय हा, मीठ टाकायला मी विसरले हो ना. होते. तू अलावच करत नाही. हो, अति घाई मिठा विना नाही. गिव्ह टाइम टू जरा वेळ दे ना बाबा. Say, जरा वेळ दे. I will give time to my God. म्हणा माझ्या देवाला मी वेळ देईन. Say, God, I'm giving you time. म्हणा देवबाप्पा मी तुला वेळ देत आहे. Not my time. माझी वेळ नाही, Let your time. तुझी वेळ. But पण do a perfect job. परिपूर्ण आणि फर्स्ट क्लास माझ्यात काम Do a कर. perfect job. परिपूर्ण काम कर माझ्यात. And God says, आणि देव म्हणतो, you stupid fellow. अरे भावळडा, You think so I will not do a perfect job in तुला you? असं वाटतं मी तुझ्यात परिपूर्ण काम करणार नाही? Don't tell me to do a perfect तू job. मला सांगू नको परिपूर्ण काम कर. Just say, फक्त म्हण, Lord, finish the work प्रभू, that you started. माझ्यात सुरू केलेलं काम पूर्ण कर. असं म्हण. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God will do a perfect job. देव परिपूर्ण कामच करणार आहे. Amen. आमेन. Even in my life, माझ्याही जीवनात I know मला माहित आहे ना, He is going to do a perfect job. परिपूर्ण काम देव करणार आहे. Even in my wife's life, माझ्या बायकोच्याही जीवनात it's a work in progress. प्रगतीवरचं काम आहे, काम सुरू आहे. She's not a finished product. मी अजून फिनिश्ड प्रोडक्ट नाहीये. But the product I have today is good. पण आज जो प्रोडक्ट माझ्याकडे आहे तो चांगला आहे असं ते म्हणतात. And I have the best. And tomorrow I will have better. आणि उद्या अजून चांगला मिळेल. Then better than the best. उद्या ती अजून सुधरेल, मग अजून सुधरेल, मग अजून सुधरेल. आणि मग मी म्हणेन आजकाल जयश्री गलतियाही नाही कर रही. Yes. And then you will say, आणि मग आपण म्हणू He is like an angel. तो देवदूतासारखा झाला रे. She's like an अरे angel. देवदूतासारखी झाली पक्की. So give time. तसं वेळ द्या थोडा. Amen. आमेन. Give time to one another. थोडं एकमेकांना पण वेळ द्या. Forgive one another. एकमेकांना क्षमा करा. Understand one another. हिशोब सगळे लवकर उरका. एकमेकांना समजून घ्या. Some of our mistakes are because of the twists and turns that we had in our lives. आपल्यातल्या काही लोकांच्या जीवनातल्या काही चुका आपल्या आयुष्यामध्ये जी काही वळणं आली ना त्यामुळे झाल्या. Some of the things that happened is because of our environment. आणि काही गोष्टी ज्या झाल्या त्या आपल्या परिसरामुळे वातावरणामुळे झाल्या. I behaved like that because I was poor. मी तसा वागलो त्यावेळी कारण मी गरीब होतो. I became an introvert because I had nothing. मी इंट्रोवर्ट झालो. जास्त माणसात मी मिसळायचो नाही कारण माझं कोणीच नव्हतं. I didn't have anything. माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून माझा स्वभाव तसा झाला. Say, असं होतं ना. have you seen a poor man? तुम्ही एखाद्या गरीब माणसाला पाहिलंय? He will wear golden ring on all his fingers. तो गरीब माणूस त्याच्या सगळ्या बोटांवरती सोन्याची अंगठी घालेल. When he's called for a party त्याला एखाद्या पार्टीला or a बोलवलं marriage, किंवा लग्नाला बोलवलं, he will wear rings on all his fingers. सगळ्या बोटांवरती तो अंगठी घालेल सोन्याची. Why? का? He wants to say that I am also like त्यालाही you. दाखवायचं आहे की मी पण त्या स्टँडर्डचा आहे. But a rich man doesn't do that. पण श्रीमंत माणूस नाही असं करत. He just walks श्रीमंत inside. माणूस चालतो असंच because that is his identity. कारण त्याची ओळखच आहे की तो श्रीमंत Whether आहे. ring or not. रिंग असो रिंग नसो तो श्रीमंत आहे. See? So certain things that happen in our life तर काही गोष्टी ज्या आपल्या जीवनात होतात ना makes us what we become. त्यामुळे आपण जे काही बनतो ते बनतो कारण की आपल्या भूतकाळात तसं काही झालेलं आहे. But when we fall in the hands of God, पण आता जेव्हा देवाच्या हातात आपण पडतो He will bring a change. देव बदल आणेल. Amen. आमेन. And I know it. मला माहिती From आहे the time we were saved जेव्हापासून आमचं तारण झालं till today, आजपर्यंत we have changed a lot. आम्ही खूप बदललो. आपण खूप बदललो Because God has changed us a lot. कारण देवाने आम्हालाही खूप बदललं. देवाने तुम्हालाही खूप बदललं. So much crafting work had to be done. किती कारागिरीचं काम देवाला आपल्यात करावं लागलं. Yes. The nails broke when he was trying to pound on it and remove those rough edges. नख तुटली पार जेव्हा तो आपल्यात कारागिरीचं काम करायला लागला. The chisel broke. हत्यारं तुटली पार But God is still continuing. पण तरी देव आपल्यात काम करतच आहे. Amen. की इथं परत कडक झाला थोड, तिथं परत कडक झाला थोड. Praise God. Even in your situation, तुमच्या परिस्थितीत पण it will change. बदल येईल. परिस्थिती बदलेल. Thank you, Jesus. Amen. Let us worship the Lord. मग देवाची आराधना करूया आपण. चला. आमेन.
मिट्टी को कुम्हार जैसे हाथों में अपने सजाए, वैसे कलामे खुदा रूह ढूंढे और निखारे। हालेलुया, आमेन। मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपने सवारे, वैसे कलामे खुदा रूह ढूंढे और निखारे। हालेलुया। ओ, ले मुझे ले प्यारे यीशु, ओ ले मुझे ले प्यारे यीशु, ले मुझे ले खुदा रूह मुझे ले मुझे ले खुदा रूह मुझे ले। मेरी जाको मेरी जाको मेरी रूह को मेरे बदन को ले, मेरी जाको मेरी रूह को मेरे बदन को ले। Yes, amen. छू मुझे छू प्यारे यीशु, छू मुझे छू। Touch me, Lord. मला स्पर्श कर दे बाबा, Touch me, Lord. मला स्पर्श कर दे बाबा। Complete your work at your side. हालेलुया। मुझे भर प्यारे यीशु, भर मुझे भर प्यारे Yes. Thank you, Jesus. यीशु, Thank you, Lord. भर Yes. मुझे भर Yes, Lord. खुदा रूह मुझे भर मुझे भर खुदा रूह मुझे भर। Yes. God is making. देव तुम्हाला बनवत आहे, God is changing. देव तुम्हाला बदलत आहे, God is rectifying. देव तुम्हाला दुरुस्त करत आहे, He is changing things in your home. देव Friend. तुमच्या घरातही गोष्टी बदलत आहे. Whatever is not happening will happen. जे काही घडत नाही ते घडू लागेल. Yes. हो, Sometimes we make our own mistakes कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या चुका करतो and we think why God is so slow. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की देव काय एवढं हळू काम करत At आहे. times God teaches us. कधी कधी देव आपल्याला शिकवतो, This is not my mistake, it was your ही mistake. माझी चूक नाहीये, ही चूक तू केली होती. And so give me time. मला वेळ दे, आता दुरुस्त करायला वेळ दे. The moment you become right before me, आणि ज्या क्षणाला तू तुझं जीवन माझ्या समोर सरळ करशील, I will change everything मी and make सर्व it काही right for बदलीन you. आणि सगळं काही तुझ्यासाठी बरोबर करीन. Right now, आता या वेळेला there are people here who are going through many trials काही लोक आहेत जे खूप समस्येतून जात आहेत, and more troubles also. खूप त्रासांमधून जात आहेत. God is saying, देव सांगत आहे, hold on, तू जरा दमानं राहा, be quiet, शांत राहा, allow me to work. मला काम करायची परवानगी दे. I'm working in your life. मी काम करत आहे तुझ्या I'm जीवनात, working in your situation. मी तुझ्या परिस्थितीत काम करत आहे, I'm bringing changes. मी बदल आणत आहे. Ramanthala Rabba Rabash- Shakara Bara 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 Bara. नमःकरावास्तु. Iramanthala Rabba Kara Bara Bara Bara. रिवाराभाकराभाष्यकरू. God is working. Work देव is काम in करत progress. आहे. काम प्रगतीवर आहे, Work is in progress. काम प्रगतीवर आहे. And you know, when work is in progress, आणि जेव्हा काम प्रगतीवर असतं ना, we always have complaints. तेव्हा नेहमी आपण तक्रारी करतो. If you see on the road, तुम्ही जर रस्त्यावर पाहिलं, the metro is coming up. मेट्रोचं काम सुरू आहे, Work is in progress. वर्क इन प्रोग्रेस लिहिलेलं आहे. And who has troubles? त्रास कुणाला होतो? Us. आपल्याला होतो. We have to cut
lanes, we have to go on the sides, आपल्याला बाजूनी जावं लागतं, रस्ते बदलून जावं लागतं, there are dust falling on us, माती आपल्यावर पडते, traffic jam, ट्रॅफिक जॅम होतो, we complain, आपण मग तक्रारी we करतो, grumble, आपण कुरकुर करतो, and corporation says, आणि मग कॉर्पोरेशन म्हणतं, government says, सरकार म्हणतं, wait, थांब, गो स्लो. one day एके दिवशी when this metro work is done, जेव्हा हे मेट्रोचं काम पूर्ण होईल, you will have smoothness, मग आराम येईल, you will आराम. enjoy this life, मग तुला आनंद मिळेल, आनंद. but till then, तोवर have patience. धीराने राहा. गो स्लो, वर्क इज इन प्रोग्रेस. हळू, You will थांब have जरा. troubles, त्रास होतील, but पण we are seeing the finished product. आपण फिनिश्ड काम बघतो. One day when this metro will come up, एके दिवशी जेव्हा मेट्रो वरून जात असेल, the roads will be clear, सगळे रस्ते क्लिअर होतील, there won't be traffic jam. ट्रॅफिक जाम नसेल, You will benefit from it. तुलाच फायदा होईल. Same way God is saying, तसंच देव सांगत आहे, when there is work in progress, जेव्हा काम सुरू असतं, you feel like grumbling, का तुला असं complaining. वाटतं कुरकुर कुरकुर तक्रार करावी. Wait, थांब ना, once the work is finished, एकदा ते काम संपलं you will enjoy की life. तुला मजा येईल. And so that day is coming in तो your life. दिवस तुझ्या जीवनात येत आहे. It is coming in the name तो of Jesus. दिवस येशूंच्या नावात येत आहे. It is coming in the name of तो Jesus. दिवस येशूंच्या नावात येत आहे. It is happening in your life in the तुझ्या name of जीवनात Jesus. येशूंच्या नावात ते घडत आहे. God is going to do it. देव करणार आहे. You will see it done. तुला ते बघायला मिळणार आहे, You संपलेलं will काम, see it done. फिनिश प्रोडक्ट तुला दिसणार आहे. Even if it is not finished product, आणि जरी फिनिश्ड प्रोडक्ट नसला, a slight change always brings cheer. थोडासा बदल जरी दिसला तरी त्यातूनही आनंद मिळतो. Every day when God makes little changes, दर दिवसाला जेव्हा थोडे थोडे बदल देव करतो, it brings cheer in our heart. त्यातून आनंद येतो आपल्या हृदयामध्ये, It will bring cheer in your heart. त्यातून आनंद येईल तुझ्याही हृदयात. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I know मला ठाऊक you आहे are going to do it for my तू people. असं करणार आहेस माझ्या लोकांसाठी. Every devil सैतान coming like Tobiah जो तोबिया सारखा येतोय, and Sanballat, सनबालत तोबिया सारखा जो सैतान येत आहे, leave them all in Jesus' सोड name. या सगळ्या लोकांना येशूंच्या नावात. Stop meddling with their progress in the name of Jesus. त्यांच्या प्रगती मधली लुडबुड येशूंच्या नावात सोड. God is working in them. देव त्यांच्यात काम करत आहे. God is completing it. देव ते काम पूर्ण करत आहे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी आपापल्या जागी बसून घ्या.